हां, नमस्कार आणि गुड नमस्कार. मॉर्निंग आणि काय गुड इव्हनिंग इन इंडिया. आपण आज आता हा जेंडर अवेअरनेस प्रोग्राम जो करत आहोत हा मुलांसाठी केलेला आहे आणि 2 सेशन मुलांची झालेले आहेत. लहान मुलांचा आणि नंतर मोठ्या मुलांचा आणि आता आपण कर्मचारी वर्गांसाठी हा जो प्रोग्राम ठेवला आहे. तर तो आज आपण ॲडव्होकेट प्राजक्ता आव्हाड आणि ॲडव्होकेट प्रज्ञा जोशी हेनरे. तर ह्यांच्याकडून त्या ज्युव्हनाईल जस्टिस सिस्टममध्ये जज म्हणून काम करतात नगरमध्ये आणि ॲडव्होकेट प्राजक्ता आव्हाडचं आता नवीनच पुस्तक रिलीज झालंय. आमची कहाणी, आपली कहाणी. त्यांनी पुस्तक लिहिलं आणि ते रिलीज झालेलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे. पण त्यांनी हे जेंडर अवेअरनेस तुमच्या ह्याचं नाव काय हो? संस्थेचं नवीन नॉन प्रॉफिट? संवेदना, संवेदना. संवेदना. हां, हं. संवेदना ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुरू केलेली आहे आणि त्यांचा गोल आहे की जेंडर अवेअरनेस तर मग त्यांनी बरेचसे असे वेबिनार्स आपल्या नगरमध्ये, इव्हन भारतामध्ये आता त्या पंजाबमध्ये आहात ना तुम्ही? पंजाबमध्ये आहे. हो, हो. हां. पंजाबमध्ये. त्यांचे तर बरेचसे त्यांनी हे हिंदीमध्ये, मराठीमध्ये असे छान वेबिनार्स घेतलेले आहेत आणि ह्याचा म्हणजे की लोकांमध्ये जागरूकता करणे ह्या विषयावरती फार महत्वाचं आहे. कुठेतरी असं बीज रुजायचं, नंतर मग त्याचं रोपटं तयार होतं आणि त्याचे परिणाम आणि नंतर होणार आपल्याला की चांगले परिणाम ह्याला वेळ लागतो. हळू-हळू समाजामध्ये विषयांबद्दल जागरूकता करून आपल्याला जे प्रॉब्लेम असतात, ते सॉल्व्ह करायचे असतील, तर काम हळू-हळू करून जेव्हा आपण त्याच्या मुळाशी जेव्हा जातो, तर तेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन आपल्याला परिणाम 10-15 वर्षानंतर ह्याचे परिणाम जे दिसणार, ह्याच्यामधूनच रेप कमी होणार, मुलींच्या लग्नामध्ये जे अब्यूज होतात ते कमी होणार, बायकांना जे मारलं जातं ते कमी होणार. तर ह्याचे जे परिणाम ते सारखं काम करावं लागणार आहे. तर आता तुमच्या संस्थेमध्ये आपल्या संस्थेमध्ये आज 80 ते 100 मुलं जे आहेत, अं, त्या मुलांमध्ये तुम्ही परिणाम म्हणजे तुम्ही जे प्रत्येक वेळेस तुमच्यामध्ये मुलं येतात, जातात, जेवायला येतात, पाणी पितात. कुठेतरी हळू आपण कुठेतरी त्यांच्यामध्ये बीज घालत असतो आणि आपल्याला जर समजलं, की आपण बोलायचं कसं, कुठल्या वाक्य नाही बोलायचं, कुठले वाक्य बोलायचे. तर ह्याचा परिणाम तुम्हाला तुमची मुलं जेव्हा मोठी होतील, त्यांचे लग्न होतील, त्यांना मुलं होतील, त्याच्यामधून सुद्धा दिसणार आहे. म्हणून म्हणजे आपण आत्ता जे काम करणार आहोत, हे फार महत्वाचं काम आहे माझ्या म्हणणे. आणि म्हणजे आपल्याला जे समाजामध्ये जे प्रॉब्लेम दिसत आहेत, अ, त्याच्या मुळाशी जाऊन तिथं काम करायचं. ह्या जो हे टॉपिक असा फार सेन्सिटिव्ह आहे आणि संवेदना अगदी बरोबर नाव आहे. तर आपण हा आता म्हणजे प्रोग्रामला मी सांगते की सुरुवात करा म्हणून. धन्यवाद मृणालिनीताई. मी आधी तुमचे सगळ्यात आभार मानीन कारण की तुम्ही ज्या पद्धतीने धडपड करत आहात सातत्याने आणि मुलांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या-चांगल्या विषयांची तज्ञ लोक पोहोचतील किंवा चांगल्या विषयांवरची चर्चा होऊ शकेल. असे जे सातत्याने प्रयत्न चालू आहेत कारण तुम्ही मला पण लिंक्स पाठवत असता आणि त्यावरून मला अंदाज येतो, की इतक्या ग्रामीण भागात आणि कदाचित पहिली पिढी त्या पारधी मुलांची किंवा अशी शिक्षण घेणारी आहे आणि पहिल्याच पिढीला जर अशा प्रकारे एवढं चांगलं एक्सपोजर मिळत असेल, चांगल्या-चांगल्या गोष्टी मिळत असतील, तर मला असं वाटतं की झपाट्याने ही मुलं सगळी प्रगती करतील. संवेदनाच्या माध्यमातून तुम्ही आता जसा उल्लेख केला तशी खूप ट्रेनिंग्स वेगवेगळ्या प्रकारची घेतली. ज्यामध्ये जेंडर या विषयांवर या विषयाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या पैलूंवर आम्ही चर्चा करतो. आणि त्यामध्ये विशेष आमचं जे लक्ष आहे, ते शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर आहे. कारण की शाळांमधनं मुलं शिकून पुढे जाणार आणि उद्याचे ते नागरिक असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये जर जेंडर या बाबत जर संवेदनशीलता असेल, तर ती मुलं अधिक चांगली संवेदनशील नागरिक बनू शकतील आणि स्त्री-पुरुषांमधला भेदभाव हळू मिटत जाईल, असा एक आमचा त्यामध्ये विचार आहे आणि त्यासाठी शिक्षकांवर देखील आमचं अधिक
लक्ष आमचं केंद्रित असतं. कारण मुलं एक प्रभाव घेण्याच्या वयामध्ये असतात आणि त्यामुळे शिक्षक जर अवेअर असले आणि शिक्षक त्यांच्या वागणुकीमधनं मुलांना हे दाखवून देत असले की ते मुला-मुलींमध्ये कुठलाही फरक करत नाहीत किंवा ते मुला-मुलींना सर्व प्रकारे बरोबरीने शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतात. एक चांगला माणूस घडवण्यासाठी प्रयत्न करतात. तर अशा वेळी आम्हाला असं वाटतं की त्यामुळे शिक्षकांचा देखील रोल यामध्ये खूप महत्वाचा आहे. अशा प्रकारची आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी खूप ट्रेनिंग्स घेतलेली आहेत आणि श्रीगंध्याच्या या तुमच्या संस्थेसाठी 3 प्रकारची सेशन्स घ्यावीत असा एक विचार पुढे आला होता की 2 वयोगटातली मुलं जी 1 मिनिट हा इथं या. ही जी स्वच्छतेची गाडी येते त्याचं गाणं इतकं जोरात वाजतं की तर त्यामुळे त्या मुलांसाठी 2 लहान गटातल्या आणि 1 मोठ्या गटातल्या मुलांसाठी पहिल्यांदा ही दोन्ही ट्रेनिंग झाली आणि आज शिक्षक, स्टाफ आणि म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ आणि काही स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते जे याच्याशी जुळलेले आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधावा असा विचार होता. एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की ट्रेनिंग घेताना आम्ही एका बाजूने बोलत राहणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं असं त्याचं आपलं स्वरूप ठेवायचं नाहीये. दोन्ही बाजूनी मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे आणि त्यामुळे देवाणघेवाण जी होईल, जे प्रश्न विचारले जातील त्यामुळे सर्वांचाच फायदा होतो की तुम्हालाही सर्व तुमचे प्रश्न असतील, त्याच्या शंका असतील, त्याची उत्तरं मिळतात आणि आम्हालाही अशा प्रत्येक ट्रेनिंग मधून आणखी गोष्टी शिकता येतात. आजचं ट्रेनिंग मुख्य करून प्रज्ञा हेंद्रे या घेणार आहेत. प्रज्ञाचं वैशिष्ट्य असं की ती वकील आहे, गेली कित्येक वर्ष अत्यंत यशस्वी प्रॅक्टिस पण ती करते आहे आणि त्याखेरीज ती ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाची मेंबर असल्यामुळे प्रत्यक्ष तिला दिसतं आहे की कशा प्रकारे जे बाल गुन्हेगार आहेत किंवा जी विधी संघर्षग्रस्त बालक जी आहेत त्यांना कशा प्रकारे हाताळलं गेलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हेगारीचा ठप्पा न मारता त्यांना कशा प्रकारे संवेदनशील पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे आणि तिने अतिशय उत्तम पुस्तक त्याबद्दल लिहिलेलं आहे की ज्युव्हेनाइल जस्टिसच्या संदर्भातली जी काही माहिती आहे किंवा जो काही कायदा आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला अगदी साध्या मराठीमध्ये होईल इतक्या तिने उत्तम पद्धतीने म्हणजे घरोघरी हे पुस्तक आपण ठेवायला पाहिजे आणि विशेषतः आपल्यासारखे जे या मुलांसाठी विशेष काम करतात किंवा इतर कार्यकर्ते असतील किंवा संवेदनासारखी संस्था असेल अशा सगळ्या कार्यकर्त्या लोकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं आणि संग्रही ठेवावं इतका तिने अभ्यासपूर्ण हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आजच्या ट्रेनिंग मध्ये ती अधिक बोलेल, तिने अधिक बोलावं अशी मी विनंती करते कारण ती ऍक्च्युअल मुलांसाठी काम करते आहे आणि मुलांचे प्रश्न हाताळते आहे. मी मधून तिला काही पूरक जोडणी द्यायची असेल तर मी जरूर देईन, परंतु आता मी प्रज्ञाकडे सोपवते की तिने आता इथून पुढचं सेशन कंडक्ट करावं. धन्यवाद सगळ्यांना. आपण परत या 1.5 तासाच्या सेशन मध्ये तास सव्वा तास आपलं प्रोग्राम चालेल, ट्रेनिंग प्रोग्राम आणि मग पुढची शेवटची 15-20 मिनिटं जी असतील त्यामध्ये आपण चर्चा आणि शंका समाधान आपण करणार आहोत. सगळं प्रज्ञाकडे जाऊया. प्रज्ञा. धन्यवाद प्राजक्ता. सेतू इंटरनॅशनल फाउंडेशन आणि महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा या संस्थेतले सगळे पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी सगळ्यांना मी आज शुभेच्छा देते धुलीवंदनाच्या. आणखीन राडकर मॅडम त्यांचेही मी आभार मानते की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं जे काम आहे ते अतिशय म्हणजे डिवोशनली आणि खूपच समर्पित होऊन ते काम करतायत. तर त्यांचंही अभिनंदन करते, आभार मानते. आता नुकतंच जागतिक महिला दिन झाला 8 मार्चला. या वर्षीची थीम म्हणजे एक विषय दिलेला असतो की वर्षभर त्या विषयावर काम करावं असं अपेक्षित असतं. तर ती जी थीम आहे ती आहे, आवाज येतोय ना सगळ्यांना? हो येतोय. तर शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता असा तो विषय आहे. शाश्वत उद्यासाठी म्हणजे काय, तर उद्याचं जे उज्ज्वल उद्यासाठी आपण म्हणू शकतो. उद्या म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ हा आपला चांगला हवा असेल, उत्तम हवा असेल, पुढच्या पिढ्यांसाठी जर समृद्ध जीवन हवं असेल तर आज आपण काय केलं पाहिजे, तर आज आपण जेंडर
इक्वालिटीच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. असं संदेश हा विषय देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करावं असं अपेक्षित असतं. आणि नेमका आपला आजचा विषय सुद्धा तोच आहे, जेंडर अवेअरनेस. ह्याच विषयावर जसं प्राजक्तांनी सांगितलं, राडकर मॅडमनी सांगितलं, की ह्याच विषयावर तुमच्याच संस्थेसाठी 2 सेशन्स आपण घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी ते आपण घेतलेले आहेत. त्याचा रिस्पॉन्स खूप छान होता. मुलं तुमच्याकडची खूप संवाद करू इच्छिणारी आहेत, मोकळी बोलू इच्छिणारी आहेत. संवाद संपल्यानंतरही मुलींनी खूप प्रश्न विचारले. मुलींना खूप प्रश्न आहेत. त्यांना खूप गोष्टी चर्चा कराव्याशा वाटतायत, नव्याने जाणून घ्याव्याशा वाटतायत. खूप नवीन क्षितिजं त्यांना खुणावतायत. पण मुलांच्या बाबतीमध्ये काय आहे? तर मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना असं वाटतंय, की कुठेतरी मुलींमुळे आमच्यावर आक्रमण होतंय, आमच्या संधी कमी होतायत, आमच्या नोकरीच्या संधी कमी होतायत. आम्हाला भविष्यामध्ये त्रास होणार आहे असं वातावरण तयार होतं. ह्या मुली ह्या गोष्टींना जबाबदार आहेत, असं त्यांना कुठेतरी वाटायला लागतंय. त्याचप्रमाणे कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा मुलांचा दृष्टिकोन काय होत चाललाय, की मुली जास्ती वर्चस्ववादी व्हायला लागल्यात, मुली डॉमिनेटेड व्हायला लागल्यात आणि त्याच्यामुळे काय, की भांडणं होऊ शकतात, घटस्फोट होऊ शकतात. जे काय होतंय ते स्त्रियांमुळे होतंय, मुलींमुळे होतंय. अगदी प्रौढांपासून म्हणजे सगळ्या वयोगटातल्या, सगळ्या थरातल्या, सगळ्या स्तरातल्या लोकांना हे वाटतंय, की मुली, बायका शिकल्यामुळे खूप प्रॉब्लेम तयार होतायत. काय प्रॉब्लेम तयार होतायत? त्यांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतं, की मुली शिकल्यामुळे काय होतंय, तर त्या जास्ती मागणी करतायत, हक्क मागायला लागलेत. आपली काय मागणी आहे मुलींची? तर साधी मागणी आहे मुलींची, स्त्रियांची, की आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे. माणूस म्हणून आम्हाला मान्यता द्या. माणूस म्हणून आम्ही जगतोय. जगण्यासाठी आम्ही लायक आहोत. आम्ही ते सिद्ध करून दाखवतोय. फक्त आम्हाला काय करा, ती मुभा द्या माणूस म्हणून जगण्याची आणि माणूस म्हणून सन्मानाची लढाई या सगळ्या स्त्री चळवळी लढतायत. आता हे काय आहे? हे काही अंशी आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. काय? जेंडर इक्वालिटी. तर आता पहिल्यांदा आपण असं बघू, की जेंडर म्हणजे काय असतं? तर जेंडर म्हणजे माणूस बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये उत्सुकता नाही, की बाळ जन्माला आलं. आपल्याला ह्याच्यामध्ये उत्सुकता असते, की ते मुलगा आहे का मुलगी आहे? ज्या क्षणी आपल्याला समजतं, की हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, त्या क्षणी आमच्या प्रतिक्रिया सुरू होतात. काय प्रतिक्रिया सुरू होतात? मुलगा आहे पेढा वाटा, मुलगी आहे बर्फी वाटा, मुलगी आहे धनाची पेटी आहे, मुलगा आहे काय आहे वंशाचा दिवा आहे. हे जे सगळं सुरू होतं प्रतिक्रिया, ह्या प्रतिक्रिया काय असतात? जेंडर असतात. म्हणजे एकीकडे सेक्स आहे. सेक्शुअली आपण काय आहोत? निसर्गतः आपण काय आहोत? एक माणूस म्हणून जन्माला आलेलं एक बाळ आहे. पण ज्या क्षणी ते कोणत्या लिंगाचं आहे, म्हणजे पुरुषी लिंगाचं आहे का स्त्री लिंगाचं आहे, हे ज्या क्षणी समजतं, त्या क्षणी जेव्हा समाजाकडून अपेक्षा व्यक्त होतात, त्या अपेक्षा सगळ्या कशामध्ये जातात? जेंडरमध्ये जातात. त्याला मराठीमध्ये लिंग पदभाव असं म्हणतात. म्हणजे तुम्ही मुलगा आहात म्हणून अशा पद्धतीने जगलं वागलं पाहिजे आणि मुलगी आहात म्हणून एका पद्धतीने जगलं वागलं पाहिजे. ह्या ज्या चौकटी असतात त्याला आपण काय म्हणतो? जेंडर असं म्हणतो. आता एक लक्षात घ्या, जे निसर्गतः जे माणूस स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येतं, त्याची शरीर रचना कधीही बदलत नाही. निसर्गतः माणूस कधीही बदलत नाही. त्याची शरीर रचना कधीही बदलत नाही. पण जे समाजाकडून निर्माण झालेलं आहे, जे मानवाकडून निर्माण झालेलं आहे, की काय की स्त्रीने असं वागलं पाहिजे. तिच्या भूमिका या आहेत. त्याला स्टिरियोटाइप सुद्धा म्हणतात. त्याला आपण रोल सुद्धा आपण तिला ज्या भूमिका दिलेल्या आहेत ते सुद्धा म्हणता येईल किंवा तिच्याकडे जी सत्तास्थानं सोपवलेली असतात ते सुद्धा म्हणता येईल. या सगळ्या गोष्टींचा जर एकूण जीवनाचा विचार केला तर जेंडर हे आपल्या विचारात आहे, आपल्या कपड्यात आहे, आपल्या भाषेत आहे, आपल्या वागण्यात आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, समाजामध्ये जेव्हा वावरतो आपण तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे? जेंडर आहे. आणि सेक्स हे काय आहे? तर आपल्या शरीरातला तो एक अवयव आहे. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने हे सगळं आहे. पण निसर्गातला भेदभाव आणि समाजाने केलेला भेदभाव हे जेव्हा इतकं एकमेकांमध्ये मिसळून जातं, की त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो दोन्हीमध्ये वेगळं शोधून काढताना, की हे मानवनिर्मित आहे का हे निसर्ग निर्मित आहे. त्यावेळेला तिथे काय होतं मग तिथे गल्लत सुरू होते. कारण काय होतं, की मानवी स्वभाव एक असतो. मानवी स्वभावामध्ये काय आहे? स्त्री
तुम्ही हे स्त्रैण गुण कोणते आहेत? प्रेम, माया, स्नेह, आपुलकी, त्याग, हे सगळे काय आहेत? स्त्रैण गुण आहेत. आणि पुरुषी गुण कोणते आहेत? तर तुमच्यामध्ये धाडसी असणं, आक्रमक असणं, थोडीफार हिंसक असणं, आपलं मत दुसऱ्यावर लादणं, ह्यासारख्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या पुरुषी गुणांमध्ये जातात. मग हे स्त्रैण गुण आणि पुरुषी गुण यांची सरमिसळ होऊन माणूस बनलेला असतो, हे आपल्याला मान्य असलं पाहिजे. पण जेव्हा आपण जेंडर म्हणजे आपण जेव्हा ते जेंडर बायस मनामध्ये घेऊन जेव्हा वावरत असतो, त्यावेळेला आपण एक ठरवलेलं असतं की बाईनी बाईसारखंच वागलं पाहिजे. म्हणजे बाईपणाचा साचा काय? तर तिने लाजाळू असणं, तिने घरकाम करणं, तिने स्वयंपाकाची जबाबदारी उचलणं, त्याच्यानंतर तिने नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला पती परमेश्वर मानणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय म्हणतो? त्या स्त्रियांच्या साच्यामध्ये, तिला बायकीपणाच्या साच्यामध्ये आपण तिला बसवत असतो. आणि पुरुषांनी कसं असलं पाहिजे? पुरुषांनी रडलं नाही पाहिजे चार चौघामध्ये, त्यांनी हिम्मतवान एकदम असलं पाहिजे, त्यांनी त्याच्यामधली म्हणजे सतत कमावत असलं पाहिजे, सतत जबाबदाऱ्या घेणारा असा तो असला पाहिजे, कुठल्याही प्रकारे भित्रा नसावा, बावळट नसावा, अशा पद्धतीच्या अपेक्षा ह्या पुरुषांकडून व्यक्त केल्या जातात. म्हणजे हे स्त्रैण गुण आणि हे पुरुषी गुण हे दोघांमध्ये एकसारख्या प्रमाणात असतात. दोघंही हाडामासांनी बनलेले असे शरीर असतात आणि दोघांनाही एकसारख्याच भावना असू शकतात. ह्यावर विश्वास ठेवणं म्हणजे माणूसपणावर विश्वास ठेवणं असतं. हे आपल्याला अतिशय क्लिअरली समजलं पाहिजे आणि अतिशय सोपं आहे हे. पण होतं काय? समाज जेव्हा समाजाची म्हणजे एक वेळ हे मला पटेल, पण हे समाजाला पटतंय का? हे बघायला पाहिजे. समाज आपल्याला त्या पद्धतीने जगू देत नाही आणि म्हणून आपण जेंडरला एवढे चिकटून असतो. म्हणून या स्त्री पुरुष म्हणजे आता गेली कित्येक वर्ष झाली सावित्रीबाई फुलेंचा वारसा आपण सांगतो. त्यांनी किती कष्ट केले. अनेक इतर समाज सुधारक आहेत, किती कष्ट त्यांनी केले की हे जे भेदभाव आहेत स्त्री पुरुषांमधले समाजाने निर्माण केलेले ते नाहीसे व्हावे, त्याच्यासाठी प्रचंड प्रयत्न झाले. पण तरी सुद्धा ते जात का नाहीयेत? कारण समाज व्यवस्था, समाजामधले जे कुठल्या आपल्या महत्वाच्या संस्था आहेत, शिक्षण, धर्म, न्याय, माध्यम, यासारख्या ज्या महत्वाच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांनी, कुटुंब व्यवस्था, ह्या सगळ्यांनी काय केलेले आहे? हे सामाजिक भेदभाव आहेत त्यांना खतपाणी सतत घातलेलं आहे, त्यांना सतत जोपासना त्यांची केलेली आहे, अगदी भक्तिभावाने ती जोपासना केलेली आहे आणि इतकी जोपासना केली आहे की ते आपल्या आता हाडीमाशी रक्तामध्ये, आपल्या विचारामध्ये पूर्ण ते भिनलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येक वागण्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आपण काय करतो? मुलगा मुलगी असा भेद करतो आणि त्या पद्धतीने स्वतः जगतो आणि इतरांना जगवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. तर आपलं जे हे आजचं सेशन आहे, या सेशनद्वारे आपल्याला काय करता येतं की हे आपल्याला एक जाणीव जागृती की माझ्या आचारामध्ये आणि माझ्या विचारामध्ये, शिक्षणामुळे माझ्याकडे हा विचार आलेला आहे की आम्ही माणूस म्हणून समान आहे, आम्ही एकमेकांना माणूस म्हणून जगवलं वागवलं पाहिजे, हे आम्हाला शिक्षणामुळे कळतंय, हा विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे. पण मी जेव्हा प्रत्यक्ष वागते तेव्हा माझ्या आचारामध्ये हे उतरतंय का? हे तपासण्याची संधी आपल्याला अशा पद्धतीचे जे सेशन्स असतात, जी सत्र असतात त्याच्यामधून आपल्याला मिळतात. म्हणजे काय होतं? तर आपण पुन्हा पुन्हा रिफ्रेश होतो, आपण विचार प्रवृत्त होतो की आपण हे करतोय का, वागतोय का? नवरात्रामध्ये मी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देवीची भक्त आहे आणि मी खूप देवीचं सगळं करते आणि घरामध्ये येऊन मात्र माझ्या घरामध्ये जी स्त्री आहे, मी स्त्री शक्तीची पूजा करते देवळात जाऊन, मी स्त्री शक्तीचं सगळं उदो करते. पण जेव्हा मी घरामध्ये येते तेव्हा माझ्या घरातली जी स्त्री शक्ती आहे त्याच्याशी मी कसं वर्तन करते? तिला मी पायदळीत उडवतीये का? तिला मी डोक्यावर बसवते? दोन्ही आहे. तुम्ही पायदळीही चढवू नका आणि तुम्ही डोक्यावरही बसवू नका. तुम्ही माणूस म्हणून तिला वागवा. तुम्ही तिला देवाऱ्यातही बसवू नका आणि पार केरसुणीही तिची करून टाकू नका. या दोन्ही पद्धतीने आपण वागतोय, वागवतोय का? माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी ज्याला माझा अतिशय चांगला नवरा, अतिशय चांगलं घर, माझ्या घरातले अतिशय चांगले आई-वडील, चांगुलपणाची व्याख्या माझी काय आहे? चांगुलपणाची व्याख्या जर मी माणूसाला माणूसपण मानणारी असेल, तर पुरुषासाठी जी चांगुलपणाची व्याख्या आहे, प्रेमाची व्याख्या आहे, तीच स्त्रीसाठी असली पाहिजे की नको? मग ती प्रेमाची, चांगुलपणाची व्याख्या जर स्त्रीसाठी वेगळी असेल आणि जर पुरुषासाठी वेगळी असेल, तर समजा तिथे भेदभाव आहे. तिथे आम्ही जेंडर मनापासून राबवतोय. हे तुम्ही समजून घ्या.
अशा छोट्या छोट्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण हे प्रश्न विचारू शकतो. आता आपण जेव्हा जेंडर म्हणतो तेव्हा प्रत्यक्षामध्ये जगभरामध्ये 60 ते 70 प्रकारचे जेंडर आहेत. पण आपल्याला केवळ 7 ते 8 प्रकार माहिती आहेत. म्हणजे 60-70 प्रकार आहेत. 7-8 फक्त आपल्याला माहिती आहेत आणि प्रामुख्याने आपण विचार कोणत्या जेंडरचा करतोय? फक्त 2च, स्त्री आणि पुरुष, मेल आणि फिमेल. याच 2 जेंडरचा आपण फक्त विचार करतोय. थर्ड जेंडर आहे त्याच्याविषयी आता आपण बोलायला सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांचे हक्क मागायला सुरुवात केली आहे. त्यांना आपण तृतीयपंथी असं म्हणतो. ते सुद्धा आता त्यांच्या हक्कांविषयी जागरूक झालेत आणि ते काय म्हणतायत, आम्हाला तुम्ही थर्ड जेंडर का बरं म्हणताय? आम्ही कोणी ठरवलं आम्ही थर्ड आहोत म्हणून? अशा पद्धतीचे प्रश्न ते सुद्धा विचारायला लागलेत. स्त्रियांनी सुद्धा काय केलेलं आहे, संघटितपणे हे विचारायला सुरुवात केली, की का मी दुय्यम आहे? का मला तुमच्या इतकंच महत्व नाहीये? का सगळा प्रेफरन्स पुरुषाला दिला जातो? ह्यासारखे प्रश्न तिला पडायला लागले. मग आता आपण पुरुषांकडे वळूयात. पुरुषांनाही जर या गोष्टींचा त्रास होतोय, जेंडरचा त्रास होतोय, तर पुरुष अजूनही पुढे का येत नाहीयेत? ते का असा विचार करत नाहीयेत, की हिंसा फक्त पुरुषच का करतात? बलात्कारी पुरुष का असतात? का त्याच्यामध्ये तयार होतो, की मी बलात्कार केला पाहिजे ह्या टोकाकडे तो कसा काय पोहोचू शकतो? त्याचं मन तिकडे कसं काय, ती प्रवृत्ती कशी काय त्याच्यामध्ये तयार होते? हिंसा, व्यसनी असणं, त्याच्यानंतर सगळ्यांना नियंत्रण ठेवण्याचा सतत प्रयत्न करणं, ह्या गोष्टी सगळ्या ह्या पुरुषांच्या बाबतीत का होतायत? त्या पुढे का नेल्या जातायत? आणि त्याचे परिणाम काय आहेत? त्याचे परिणाम समाजावर आहेत, तसेच त्याचे व्यक्तिशः त्याच्यावर सुद्धा त्या गोष्टींचे परिणाम होत असतात. जसं स्त्रियांवर सतत दाबून ठेवल्यामुळे त्यांचं दमन होतं, त्यांची घुसमट होते, तशीच पुरुषांची सुद्धा दमन होतं, पुरुषांची सुद्धा घुसमट होते. ह्याच्याकडे पुरुषांनी स्वतः, जसं स्त्रियांनी स्वतःचं एकत्र येऊन प्रश्न विचारले, स्वतःचं आत्मभान जागवलं, मी अशी का आहे याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला, त्या प्रमाणामध्ये पुरुष या गोष्टीकडे बघत नाहीयेत, या गोष्टींची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत नाहीये असं दिसतंय. म्हणजे पुढच्या काळामध्ये जेंडर इक्वालिटीज आपल्याला पाहिजे असेल तर पुरुषांनी सुद्धा स्त्रीवादी झालं पाहिजे. लक्षात घ्या, जे जे माणुसकीच्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आपण स्त्रीवादामध्ये मोडतात, हे आपण लक्षात घ्या. त्याच्यामुळे अनेक स्त्रीवादी पुरुष सुद्धा आपल्याला दिसतात, भेटतात, आढळतात. किंबहुना आपण ज्यांच्या बरोबर काम करत असतो ते सुद्धा आपण स्त्रीवादी पुरुषच म्हटले पाहिजे. फक्त ह्या संकल्पना मान्य केल्या जात नाहीत. कारण काय, त्याच्यामध्ये बायल्या हा एक स्पर्श असतो. बायलीपणाचे काहीतरी तुमच्यावर आरोप होतील अशा पद्धतीचं काहीतरी त्याच्या भोवती वलय असतं आणि त्याच्यामुळे स्त्रीवादी पुरुष जे आहेत ते स्त्रीवादी हा शब्द घेण्याचं नाकारतात. पण प्रत्यक्षात ते स्त्रीवादीच असतात. तर आपण जेव्हा जेंडर इक्वालिटीचा विचार करतो तेव्हा एक रूपक मी सांगत असते नेहमी, ते परत इथेही सांगते. घोडा. घोडा जन्माला येतो आणि 2 प्रकारे वापरला जातो. एक असतो तो रेसचा घोडा असतो आणि एक असतो तो घोडागाडीला जुंपलेला घोडा असतो. रेसला जुंपलेला घोडा असतो तो अतिशय ऐटदार असतो, दमदार असतो, एकदम त्याची शरीरयष्टी एकदम छान असते आणि तो भरदार एकदम असतो. ऐटीत डौलात तो दौडत असतो. त्याच्यावर त्याचा खुराक, त्याच्यावर प्रत्येक गोष्ट लावलेली असते अक्षरशः. म्हणजे पैसा लावलेला असतो त्याच्यावर माणसं काम करत असतात. त्यांनी जिंकावं, सगळ्यात महत्वाचं त्यांनी जिंकावं म्हणून सगळे प्रयत्न चाललेले असतात. आणि त्याच बाजूला दुसरा एक घोडा असतो की जो नेहमी घोडागाडीला जुंपलेला असतो. तो कायम भारवाही असतो, कायम तो काहीतरी ओझं घेऊन हे करत असतो. त्याच्या खाण्यापिण्याकडे कोणाला लक्ष द्यावंसं वाटत नाही. त्याचं काम आहे ते त्यांनी केलं पाहिजे. त्याला झापडं सुद्धा कित्येक वेळेला लावलेली असतात की त्यांनी झापडबंद जगलं पाहिजे, त्यांनी उमद राहता कामा नये आणि त्यांनी फक्त आणि फक्त सेवाभावी वृत्तीनेच राहिलं पाहिजे. म्हणून त्या घोड्याकडे त्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. म्हणजे आता ह्या रूपकामध्ये आपण जर स्त्री पुरुष घातले तर लक्षात घ्या, पुरुष हा रेस मधला, शर्यती मधला घोडा आहे आणि स्त्री ही काय आहे? स्त्री ही घोडागाडीला जुंपलेला घोडा आहे. बघा, घोडा जन्म एकच आहे,
माणूस जन्म एकच आहे, पण स्त्री काय आहे, कायम कधीही स्त्री एकटी आढळत नाही. तिच्या बरोबर काय असतात, तिचं कुटुंब असतं. तिच्या बरोबर तिचं तिचं सगळ्यांना सांभाळून घेणं असतं, त्याग असतो, प्रेमाने सगळ्यांशी आपुलकीने वागणं असतं. ह्या सगळ्या गोष्टी ती भारवाही असते. आणि पुरुष अख्खं कुटुंब त्याच्यावर केंद्रित असतं. का? तर त्यांनी जिंकलं पाहिजे. जिंकलं पाहिजे म्हणजे काय? त्यांनी छान कमावतं असलं पाहिजे. त्यांनी समाजामध्ये यशाची जी व्याख्या आहे, त्या व्याख्येमध्ये त्यांनी बसलं पाहिजे. आणि म्हणून काय असतं, प्रत्येक गोष्ट त्याच्यावर लावलेली असते. पैसा खर्च करायचा झाला तरी सुद्धा मुला-मुली घरामध्ये भावंड असतील, तर पहिला विचार कोणाचा होतो, पैसा खर्च करायचा तर मुलावर खर्च करायचा हे बघितलं जातं. म्हणजे या पद्धतीने हे रूपक जर तुम्ही लक्षात घेतलं, तर तुमच्या लक्षात येईल, की माणूस एकच जन्माला आलेला आहे, पण त्यांचा वापर, त्यांच्यावर जी लक्ष केंद्रित केलं जातं, ते कोणत्या पद्धतीने केलं जातं. आणखीन एक सांगते, की सोपं करून सांगते, की का बरं मुली अशा असतात आणि का बरं मुलं अशी असतात? तर जुळं मूल जन्माला येतं. एक मुलगा असते, एक मुलगी, मुन्ना-मुन्नी म्हणूया आपण त्यांना. अ, मूल जन्माला आलं, मी म्हटलं तसं जेंडर सुरू झालं. पण पहिली 1-2 वर्ष जितकं मुन्ना रडत असतो, तितकंच मुन्नीही रडत असते. कशासाठी? तिला भूक लागली, की तिला काय पाहिजे ते मागायला, आणि दोघांकडे तितकंच लक्ष दिलं जातं. ते नैसर्गिक रीतीने ते दोघं जगत असतात. पण हीच दोन्ही मुलं जेव्हा 3 वर्षाची होतात, 5 वर्षाची होतात, मी जसं म्हटलं तसं जेंडर कुठे आहे? आपल्या विचारात आहे, आपल्या वागण्यात आहे, आपल्या बोलण्यात आहे, आपल्या कपड्यामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेंडर आहे. ते जेंडर लगेच आपल्याला दिसायला लागतं. मुलगी काय घालेल? मुलीचे कपडे वेगळे, तिचा फ्रॉक किंवा काय जे सलवार कमीज काय छोटंसं असेल ते, या पद्धतीने परकर पोलका ती घालेल. मुलगा मुलगा काय घालेल? शर्ट पॅन्ट घालेल. बरोबर की नाही? हे फरक सुरू झाले. आता कपड्यामध्ये बघा, मुलगी फ्रॉकमध्ये अ, आघळ-पाघळ कशीही वावरू शकते का? बसू शकते का? धावपळ, उड्या मारणं करू शकते का? नाही करू शकत. हेच मुलाला जे कपडे दिलेले आहेत, तो आरामात इकडे-तिकडे पळू शकतो, वेडं-वाकडं कसंही झोपू उठू शकतो. मुलीला प्रत्येक वेळी काय सांगितलं जातं? "बाई गं, नीट बस. बाई गं, चड्डी दिसेल असं कसंही वागू नकोस, इकडे-तिकडे फिरू नकोस. इकडे फिरू नकोस." ह्या गोष्टी तिला सांगायला लागतात. आणखीन काही दिवस जातात, त्यांची खेळणी बदलतात. भातुकलीमध्ये रमणारी मुलगी आणि हा जो मुलगा आहे तो बॅट बॉल खेळणारा मुलगा. तुम्ही बघा, लक्षात घ्या, अ, मुली जेव्हा तरुण वयामध्ये किशोरवयीन असतात, त्यावेळेला लक्षात घ्या, मुलं कशी पटापट रस्ता क्रॉस करून जातात. मुलांचं आपसातलं वागणं बघा कसं असतं आणि मुलींचं आपसातलं वागणं, मुलींचा आत्मविश्वास कसा असतो. ह्या दोन्ही मधला फरक जर आपल्याला पाहायचा असेल ना, तर ह्या सगळ्या मुळाशी जावं लागतं. मुली काय करतायत? भातुकली खेळतायत, घरामध्ये 4 भिंतीच्या आत राहतायत. त्या सगळ्या म्हणजे ज्याच्यामध्ये भातुकलीमध्ये काय आहे, तर संगोपन करणं आहे, बाहुलीचं लग्न लावून देणं आहे, काळजी घेणं आहे, सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ठेवणं आहे, संसार करणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्यांची भूमिका तयार होते या भातुकलीच्या खेळामध्ये. याच्या उलट मुलांचं काय आहे, ते बाहेर पडतायत, मैदानी खेळ खेळतायत, भरभरून श्वास घेतायत, भरभरून ऑक्सिजन शरीरामध्ये घेतायत. साहजिकच ते त्यांच्या मनगटामध्ये ताकद येतेय, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतोय. ते काय करतायत? समाजामधल्या वेगवेगळ्या लोकांशी भेटतायत. समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरातल्या मुलांबरोबर त्यांचं उठणं बसणं आहे. ते घरामध्ये आल्यानंतर ते कसे वागतायत? तर घरामध्ये कसंही ते बॅट आपटू-धपटू शकतायत, ते बॉल मारू शकतायत. पण मुलींची खेळणी जी आहे त्याच्यामध्ये ती बाहुलीला आपटू-धपटू शकतेय का? नाही. ती बाहुलीला प्रेमानेच ठेवावं लागतंय तिला. बाहुलीला तिला त्या बाहुलीची मोडतोड सुद्धा करता येत नाहीये. म्हणजे हिंसा हा प्रकार त्याच्यामध्ये कुठेही डेव्हलप होत नाहीये, विकसित होत नाही. ह्या उलट मुलांमध्ये म्हणजेच हे जर फरक आपण असे त्यांच्या वाढीतल्या टप्प्यांमधले जर बघत गेलो, तर आपल्या असं लक्षात येतं, की शेवटी काय आहे, नंतर दोघं मुन्ना-मुन्नी मोठे झाले ते शिक्षण घ्यायला गेले दोघं जण.
दोघांमध्ये मी मगाशी म्हटलं तसं, की मुलीला शिकून काय करायचंय? तिचं लग्नाचं वय झालं, तिचं लग्न लावून देत. पण मुलाला तर शिकलं पाहिजे म्हणून मुलाला अगदी फॉरेनला सुद्धा पाठवलं जातं किंवा त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो त्याला मिळतो. घरादाराची मालकी त्याला मिळते. मुलीला काय मिळतं? मुलीला सासर मिळतं. सासर कसं मिळतं? मुलीचं आयुष्य पूर्ण कोणावर अवलंबून, तिच्या नवऱ्यावर अवलंबून राहतं. नवरा श्रीमंत, ही श्रीमंत. नवरा गरीब, ही गरीब. नवऱ्याची परिस्थिती अचानक सुधारली, ही श्रीमंत. नवऱ्याची परिस्थिती अचानक बिघडली, ही गरीब. म्हणजे हिचं स्वतःचं अस्तित्व काय? ह्या उलट जो तिच्याच बरोबर वाढलेला मुन्ना असतो, मुलगा असतो, तो काय आहे आज? त्याला शिक्षण मिळतंय, सगळे घरदार त्याच्यासाठी खपताय, त्याला आलेलं अपयश सुद्धा ते सहन करायला तयार आहेत. त्याच्यामुळे काय आहे, तो आत्मविश्वासाने आज त्याच्याकडे 4 माणसं त्याच्या हाताखाली कामाला आहेत. या उलट इकडे काय आहे, ही एकटी मरमर करतीये, तिचं कुटुंब सावरतीये, कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होतीये आणि नंतर एका स्टेजला आल्यानंतर ज्या वेळेला हा मुन्ना जो आहे तो त्याच्या नोकरीमध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये कुठल्यातरी एका पोझिशनला पोहोचलेला आहे, मॅनेजर झालेला आहे किंवा संपूर्ण कंपनीचा मालक झालेला आहे. त्यावेळेला ह्या स्त्रीच्या घरामध्ये काय घडलेलं आहे? मुन्नीकडे काय घडलेलं आहे? मुन्नीच्या मुलं जी आहेत ती तिच्यात मोठी झालेली आहेत, ती त्यांच्या त्यांच्या मार्गाने गेलेली आहेत. नवरा जो तिचा आहे तो 24 तास कामामध्ये आहे, बाहेरच्या कामामध्ये. मुन्नी पूर्ण एकटी पडलेली आहे. त्याच वेळी जन्मलेला मुन्ना आज अधिकाराच्या परिस्थितीमध्ये आहे. तो पैसे देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि ही काय आहे, ही पूर्ण कन्फ्युज्ड आहे. ही विचार करते मी काय केलं आयुष्यामध्ये? मी शिकले, मी सगळं म्हणजे मुन्ना इतकंच माझं आयुष्य चांगलं होतं, पण मी आज अशी काय आहे? मला मी कोणाचा तरी आधार शोधते किंवा मला करिअरची पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. जर मला इच्छा असेल तर, मला करू देणारे असतील तर. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का मी तुम्हाला काय सांगतेय ते? की आपण जे हे म्हणजे कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीने जेंडर हे डेव्हलप करते, त्याला खतपाणी घालते आणि आपण काय म्हणतो, एवढी शिकली तरी सुद्धा ही अवस्था तुझी काय आहे? जेव्हा आपण स्त्री पुरुष तुलना करायला लागतो, त्यावेळेला ह्या मुळांकडे आपलं लक्ष जात नाही. का बरं स्त्रिया मुली आपलं सेक्शन 125 आहे कोर्टामध्ये पोटगी मागण्याचं. तिथे आल्यानंतर प्रत्येक जण हेच विचारतो, की का बरं मुलीला पैसे मागते मुलगी? कारण आर्थिक सगळ्या नाड्या तुम्ही पुरुषांकडेच ठेवल्यात. आर्थिक सगळ्या गोष्टी ह्या पुरुषांवरच अवलंबून तुम्ही ठेवलेल्या आहेत. आणि स्त्रीला तुम्ही पगार देताय का ती घरात काम करते म्हणून? स्त्रियांकडे पैसे नाहीयेत. स्त्रिया आज 20 वर्ष झाल्यानंतर स्त्रियांच्या बाहेर पडली तर ती शून्य असते, शून्य. जर घरामध्ये मॅट्रिमोनियल काही प्रॉब्लेम तयार झाला आणि जर ती स्त्री हिम्मत करून जर घराबाहेर पडली तर तिला पैसाठी मोहताज व्हावं लागतं, तिला लढावं लागतं. या उलट पुरुषाचं काय आहे? त्याच्याकडे बँक बॅलन्स आहे हो. त्याचं काही बिघडत नाही, स्त्री निघून गेली तरी त्याच्या आयुष्यातून. त्याला सेक्स सुद्धा विकत मिळतो. ती परिस्थिती स्त्रियांची आहे का? ह्या गोष्टींकडे आम्ही लक्षच देत नाही जेव्हा आम्ही जेंडर इक्वालिटी बद्दल बोलतो तेव्हा. लक्षात घ्या, शिक्षण घेणं म्हणजे समानता नाही. आपल्याकडे हा गैरसमज झाला की तुम्ही सुशिक्षित झालात, शिक्षण घेतलं म्हणजे तुम्ही समानता आली. नाही, ती पदव्यांची भेंडोळी तुम्हाला उपयोगी नसतात. शिक्षण हा समानतेकडे नेणारी एक पहिली पायरी म्हणूनच शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवताय, त्या पद्धतीचे उपक्रम करून जर मूल्य संवर्धन झालं आणि रॅडकर मॅडम तुम्ही अगदी योग्य बोललात, की ही जी पौगंडावस्था असते, किशोरावस्था असते, यामध्ये तुमच्यावर जे संस्कार होतात, त्याच्यावर तुमचे भविष्यातले स्त्री-पुरुष संबंध अवलंबून असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, की पौगंडावस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने विकसित होताय, कशा पद्धतीने तुमच्यावर काम केलं जातंय, कशा पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातंय. ह्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला केवळ वरवरची समानता दिसतीये ही की शिक्षणातली समानता आहे. पण प्रत्यक्षात जर मुळाशी जात राहिलं तर आमची सगळी सत्तास्थानं ही काय आहेत? पुरुष शासित आहेत, पुरुष केंद्रित आहेत आणि त्याच्यामुळे काय आहे? ही जी अवस्था आहे ही फारशी बदललेली आपल्याला दिसत नाही. कित्येक वेळेला ती निराशाजनक सुद्धा वाटायला लागते. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष कोर्टामध्ये काम करतो आणि जेव्हा स्त्रियांवर अशा पद्धतीने बोललं जातं आणि समानतेच्या नावाखाली काहीही म्हटलं जातं की काय गरज आहे स्त्रियांना, त्यावेळेला त्यांना सांगावसं वाटतं की ही मुन्ना मुन्नीची गोष्ट तुम्ही ऐका. कुठे बाई आणि स्त्री कुठे मारते हे एकदा लक्षात घ्या. तिच्यासाठीची परिस्थिती जी आहे ती थोडीफारच बदललेली आहे.
उलट मी तर म्हणते तिचं दुहेरी शोषण सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे, की तिने घरही 100% सांभाळायचंय आणि तिने बाहेरही 100% सांभाळायचंय. अशा पद्धतीच्या अपेक्षा तिच्याकडून अवास्तव जीव घेण्या अपेक्षा तयार होतात. ही जी घुसमट आहे, ही घुसमट कधी तयार होते? समाजामध्ये विकृती कधी तयार होते? तर जेव्हा मानवी स्वभावाशी असंगत, विसंगत अशा पद्धतीने अपेक्षा केल्या जातात, त्यावेळेला घुसमट तयार होते, विसंगती तयार होते. मग याच्यावर उपाय काय आहे? म्हणजे आता तुमच्या ह्याच्यामध्ये निवासी शाळेमध्ये सुद्धा जेवढे प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यावर जरी तुम्ही विचार करायला गेलात, तर त्याच्या मुळाशी हे जेंडरच सगळीकडे आहे. तर तुम्ही हे जेंडर समजून घ्या. आमचा विकास कसा होतो हे समजून घ्या आणि मग तुम्हाला लक्षात येईल की बाई अशी काय आहे आणि पुरुष असा काय आहे. या पद्धतीने तुम्ही विचार केला तर पुढच्या अनेक गोष्टी तुम्हाला समजून येऊ शकतात. राडकर मॅडम आहेत का? नाहीयेत का? बरं. माझं असं म्हणणं होतं की मॅडमच्या बोलण्यामध्ये असं आलं की आम्हाला सध्या खूप प्रॉब्लेम्स येत आहेत मुला-मुलींच्या बाबतीमध्ये. तर मैत्री, प्रेम वगैरे या दृष्टिकोनातून. तर तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही विचारल्यात तर ते बरं राहील. काही समस्या असतील तर म्हणजे मग त्या विषयावर आपल्याला बोलता येईल. कुठे गेला मॅडम? फोन कॉल आला होता. नाही ठीक आहे. हां. हां. काय झालं? आवाज काही गेलाय का? नाही, आवाज नाही. गेलाय? नाही आवाज येतोय, मला येतोय. तुमच्या काही समस्या आहेत असं म्हटल्या होत्या. हो, 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 शिक्षण हो. हां. हो. नाही बऱ्याच आहेत हे प्रेमात पडणं आणि मुलं-मुलींना त्रास देतायत. 5वी 6वी च्या मुली आहेत इथे. 6वी च्या खालीच आहेत आपल्या. आणि ह्यांना हँडल कसं करायचं ह्या मुलांना? किंवा मग कर्मचाऱ्यांनी हा प्रॉब्लेम हँडल कसा करायचा? आणि मग मध्ये म्हणजे मग मुलींना पण मग आता ते काय होतं, की मुली पण ॲक्ट करायला लागतात. मग मुलींना म्हणायचं, की तुम्ही दाबलं पाहिजे. मुली पण असं वागतायत. हे जे तुम्ही अर्लियर म्हणला ना, हे मला ते कर्मचाऱ्यांकडून दिसतंय, की तुम्ही पण त्यांना उत्तेजित करतात. आता ही मुलं आहेत, ही साधारण काय 1ली ते 10वी पर्यंतची 11वी-12वीत आहेत 2-4 जण. पण मोस्टली आता हे हार्मोनल चेंजेस, टीनेजर एज वगैरे जे प्रकार चालू आहे आणि ऑन टॉप ऑफ दॅट दे कम फ्रॉम अ ट्रॉमॅटिक बॅकग्राऊंड. आणि तर हे प्रॉब्लेम जरा जास्त दिसायला लागलेत आणि व्हिच इज एक्सपेक्टेड. पण आता धिस इज आय डोंट नो हे त्यांना कसे हँडल करायचे आता हे आता तुम्हाला मी सांगते, मॅडमनी आत्ताच सांगितलं, की मी ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डावर काम बरोबर करते. आहे. हं, हं. आमच्याकडे 9वी-10वीतली मुलं, 8वी पासून ते 8वी ते 10वीतली मुलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या समोर येतात, की ही मुलं पळून जातात. 8-8 दिवस बाहेर राहतात. त्यांचे शरीर संबंध सुद्धा होतात आणि त्यांना वाटतं आपण लग्न करणार आहोत, आपण राहणार आहोत. पण इकडे काय होतं, मुलगी निघून गेल्याबरोबर पोलिसांकडे तक्रारी होतात, मिसिंग कंप्लेंट दाखल होतात आणि ही मुलं गुन्हेगार म्हणून आमच्या समोर येतात. जेव्हा आपण प्रौढांच्या न्यायालयामध्ये जातो, तेव्हा आपण त्यांना आरोपी म्हणतो, गुन्हेगार म्हणतो. पण जेव्हा ही लहान मुलं आहेत, तर ह्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं लेबलिंग होऊ नये म्हणून मग काय केलं जातं, त्यांना आम्ही विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणतो. विधी संघर्षग्रस्त म्हणजे कायद्याच्या कचाट्यात सापडलेली मुलं अशा पद्धतीने. तर ही मुलं आमच्या समोर येतात. आता होतं काय ह्याच्यामध्ये, आई-वडिलांची अपेक्षा असते, की ह्या मुलाला शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो. त्यांची मुलगी गेली म्हणजे त्यांची इज्जत गेलेली असते. मुलीला मारझोड घरी झालेली असते. हो. तिला घरात डांबून ठेवलेलं असतं. सगळे प्रकार होतात. आता आमच्याकडे 16 ते 18 वर्ष वयोगटासाठी एक प्रिलिमिनरी असेसमेंट नावाचा प्रकार असतो. त्याच्यामध्ये काय आम्ही ठरवतो, की हा जो मुलगा जो आहे, ज्याच्या विरुद्ध आरोप आहे, तो मुलगा शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परिपक्व होता का, जो गुन्हा त्याच्या हातून घडला तो करण्यासाठी. आणि त्याची तेवढी त्याला परिणामांची जाणीव होती का? आपण मुलांच्या बाबतीमध्ये विचार करताना हा आधी विचार करतो, की परिणामांची जाणीव त्या मुलाला होती का हे कृत्य करताना. तर 16 ते 18 वर्ष वयोगटातली जी मुलं असतात, त्यांच्या हातून जर अशा पद्धतीचे अपहरण, बलात्कार वगैरे अशा पद्धतीचे जर गुन्हे घडले, तर
त्या गुन्हे घडल्यानंतर त्यांचा असा आम्ही विचार करतो की ही त्यांची कॅपॅसिटी होती का. तर ते प्रारंभिक निर्धारण करताना आम्ही त्यांचे जबाब घेतो. जबाबामध्ये प्रत्येक वेळी हे सत्य समोर येतं की मुलींनी आणि मुलांनी दोघांनीही संमतीने पळून गेलेले आहेत आणि त्या दोघांनी ते तिथे जाऊन काही दिवस बाहेर जाऊन ते राहिलेले आहेत. हे आम्हाला लक्षात येतं. आता ह्याच्यावर उपाय काय? सगळ्यात महत्वाचं की ह्याच्यावर उपाय संवाद साधणं, मुलांना माहितीपूर्ण निर्णय घ्यायला लावणं. मुलींना तुम्ही हे सांगितलंच पाहिजे. मुलींना तुम्ही हे सांगितलंच पाहिजे. तुम्ही मनाई करू नका की तुम्ही मुलांना भेटायचं नाही, मुलांकडे बघायचं नाही. ह्या अतिशय अपरिहार्य गोष्टी आहेत आणि पुढे जाऊन पण भविष्यामध्ये त्यांना एकमेकांबरोबर राहायचंय, काम करायचंय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला मनाई करून चालणार नाही. मग करायचंय काय? तर त्या दोघांनाही माहिती द्यायची आहे. मुलांना मुलींच्या शरीराच्या विषयी माहिती सांगा. मुलींच्या शरीरामध्ये होणारे बदल म्हणजे त्यांच्या छातीत होणारे बदल, त्यांच्या कमरेमध्ये होणारे बदल, त्यांचे सगळ्या अवयवांमध्ये होणारे जे बदल आहेत ते काही सुखोपभोगासाठी नाहीत. ते पुढचं नेक्स्ट जनरेशन तयार करण्यासाठी, मुलाला जन्म देण्यासाठी, वंश चालावा, मानव वंश पुढे चालावा यासाठी असतात. हे त्यांना समजावून सांगावं. हीच गोष्ट मुलींच्या बाबतीत की मुलींना सुद्धा मुलांची शरीर रचना समजावून सांगावी. अगदी मी तुम्हाला इथपर्यंत सांगते, कित्येक वेळेला तुम्हाला मुलांना आणि मुलींना सुरक्षित शरीर संबंध कसे ठेवावेत हे सुद्धा सांगण्याची गरज येते. म्हणजे तुम्ही कुठली साधनं वापरा हे सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे. झालंय काय आता, ह्या ज्या सोशल मीडिया किंवा जो स्मार्टफोन सगळ्यांच्या हातामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे पूर्वी आपण म्हणू शकत होतो की मुलींना याच्याबाबत फारसं माहिती नसतं. पण आता मुलींना सुद्धा याच्याबाबत सगळं माहिती झालेलं आहे. मुली सुद्धा शरीर संबंध स्वतः व्हिडिओवर बघतायत. अनेक मुलं अशी आहेत म्हणजे 12 ते 18 वयोगटातली सुद्धा अनेक मुलं अशी आहेत की जी फोनची ऍडिक्ट झालेली आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगणं, बोलणं, शरीर संबंध काय असतात, त्याचे परिणाम काय असतात. तुम्ही मुलींना हे सांगितलंच पाहिजे की निसर्ग मुलींना माफ करत नाही. तुमच्याकडून चूक होऊ दे, कडून चांगुलपणातून होऊ दे, इन गुड फेथ होऊ दे, नाहीतर कुठल्याही पद्धतीने कुठल्याही हेतूनी शरीर संबंध घडला की स्त्रीला माफी नाही. तिचे मातृत्वाचे चान्सेस हे असतातच असतात. हे मुलींना तुम्ही समजावून सांगितलंच पाहिजे. जर मुलींना हेच कळत नसेल की मातृत्व कशामुळे येतं, की चुंबन घेतल्यामुळे मातृत्व येतं का कशामुळे, तर ती हे म्हणजे ती काय म्हणतात त्या चुकीच्या समजामध्ये मग वेडं धाडस केलं जातं. आपण जे म्हणतो की शरीरामध्ये जे बदल घडतात ते बदल जर त्यांना समजावून सांगितले तर त्या पद्धतीने काय होतं, त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो. आम्ही मी कोण नावाचं शिबिर मुलांसाठी वेगळं आणि मुलींसाठी वेगळं घेतलं होतं. त्यावेळेला मुलांमध्ये जेव्हा ह्या गोष्टी बोलल्या गेल्या, त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही जे करताय ते वेडं धाडस आहे, त्याच्या मागे कुठले, त्यावेळेला आम्ही जे फीडबॅक फॉर्म जेव्हा भरून घेतले, त्या फीडबॅक फॉर्म मध्ये मुलांनी स्वतः सांगितलं की मी रॅश आणि एकदम निग्लिजंटली ड्राईव्ह करत होतो, मला त्याच्यामध्ये खूप पुरुषार्थ वाटत होता, पण माझ्या आता लक्षात आलं की हे किती चुकीचं आहे आणि याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराविषयी सांगा, शरीराच्या हायजीन विषयी सांगा, मित्र मैत्रिणी हे नातं काय असतं ते समजावून सांगा. मैत्री, आकर्षण, प्रेम यातलं फरक, त्यातल्या बाउंड्री लाईन्स कोणत्या असतात आणि त्या कशा ओळखायच्या हे सांगा. आणि त्यामुळे काय होतंय की म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं विश्वास ठेवायला पाहिजे या मुलांवर. या मुलांना तुला काय कळतंय म्हणून अविश्वास दाखवून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांच्याकडे जर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तर तुम्ही कितीही लपवून झाकून काय ठेवणार आहात. त्याच्यामुळे आपण हे ऍक्सेप्ट करूयात की मुलांना या वयामध्ये अगदी 16 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांनाही आणि मुलींनाही आपण मोकळेपणाने सांगूयात की ह्या गोष्टींचे परिणाम काय असतात. आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं, मुलांचं आणि मुलींचं भावविश्व हे पूर्ण वेगळं असतं. त्यांचं मनोविश्व, त्यांच्या भावना, प्रेमाकडे पाहण्याची दृष्टी ह्या पूर्ण वेगळ्या असतात. हे आपणही समजून घेतलं पाहिजे आणि हे मुलांनाही समजून दिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय की आपण ज्या पद्धतीने मोठे झालेलो आहोत, आता जे आपण कोणी ऐकत आहात त्यांच्यासाठी सांगते की आपण ज्या पद्धतीने मोठे झालेलो आहोत त्यामध्ये कुठेही
आपल्याशी सुद्धा या गोष्टी कुठे कधी बोलल्या गेलेल्या नव्हत्या. आपल्याला सुद्धा कधी कोणी या गोष्टी समजावून सांगितलेल्या नाहीत. त्याच्यामुळे आपला स्वाध्याय या गोष्टीवर पक्का पाहिजे. आपला आपला स्वतःचा अभ्यास या गोष्टीवर पक्का पाहिजे, तर आपण मुलांशी बोलू शकणार आहोत. तर ह्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर मग मुलांचं आणि मुलींचं भावविश्व वेगळं कसं असतं ते सांगते. मुलींच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रेम ही भावना असते, उदात्त सुंदर अशी ही भावना, प्रेमाची भावना, सख्याची भावना, मैत्रीची भावना आणि सगळ्यात शेवटचं टोक कोणतं आहे तर शरीर संबंध. अशा पद्धतीने मुलींचा विचार करण्याची पद्धत असते. पण ह्या उलट मुलांची विचार करण्याची पद्धत काय असते, सगळ्यात आधी माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्याची पहिली पायरी काय आहे तर शरीर संबंध. जर तू माझ्याशी शरीर संबंध ठेवू शकलीस तरच मग प्रेमाच्या पुढच्या गोष्टी आपण करू, अशा पद्धतीचा सुद्धा विचार ह्या मुलांमध्ये असतो. त्याच्यामुळे मुलांचं काय आहे, मुलांचं हे शारीर गोष्टींना महत्व जास्त दिलं जातं मुलांच्या भावविश्वामध्ये, आणि मुलींच्या भावविश्वामध्ये भावनेला जास्ती महत्व दिलं जातं. हे जेव्हा आपल्याला समजतं आणि मुलींना कुठे नकार द्यायचा, मुलींना आणि आता मुलांनाही कदाचित म्हणावं लागेल, की मुलांनाही आता आम्ही जे बघतो की ते सांगतात की मला मुलीचा फोन आला, तिने मला सांगितलं घरातले मला खूप मारहाण करतायत, मला त्रास देतायत, आणि किंवा घरामध्ये आपल्या गोष्टी ह्या कळलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता मला घरामध्ये राहायचं नाहीये किंवा माझं लग्न लावून देतायत, तर तू ताबडतोब ये आणि आपण दोघं पळून जाऊ. म्हणजे मॅक्झिमम मुलांनी हे सांगितलेलं आहे की ह्या मुली खूप रडल्या, ह्या मुलीने आम्हाला धमक्या दिल्या की आम्ही जीव देऊ आणि म्हणून आम्ही दोघं जण पळून गेलो. हे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मुलांना पण आपण हे सांगितलं पाहिजे की तुम्हालाही मुलींना नकार देता आला पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी नकार देता आला पाहिजे, तर पहिली गोष्ट तुम्हाला गुन्हेगार म्हणून गणलं जाईल. दुसरी गोष्ट दोघांचीही रवानगी एका म्हणजे मुलींची रवानगी बालगृहामध्ये होते किंवा घरी त्यांना डांबून ठेवलं जातं, म्हणजे ती सुद्धा कैदेत राहतं. तिच्याकडचा फोन काढून घेतलं जातं, तिचं शिक्षण बंद होतं, तिच्यासाठी जोरदारपणे लग्न बघितलं जातं आणि 18व्या वर्षी तिचं लग्न करून दिलं जातं. ती काय होते, एका अर्थाने ती बंदिस्त होऊन जाते, कैदेमध्ये जाते. त्याच पद्धतीने ह्या मुलाच्याही आयुष्यावर परिणाम होतो, कायमचा परिणाम होतो. त्याला आमच्याकडे आणलं जातं, पोलिसांशी त्याचा संबंध येतो, त्याला समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे म्हणजे जर ती कुटुंब जर ते खूपच संवेदनशील असते, तर त्या मुलाच्याही आयुष्यावर परिणाम होतो. कित्येक वेळेला मुलांना दुसरीकडे पाठवलं जातं शिक्षणासाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी. म्हणजे दोघांच्याही आयुष्यामध्ये ही गोष्ट कुठल्याही प्रकारे सुखावह ठरत नाही. ह्या गोष्टी त्यांना सांगितलं पाहिजे. मुलांना सांगा नकार दिला पाहिजे, मुलींना सांगा नकार दिला पाहिजे. तो नकार सुद्धा कशा पद्धतीने दिला पाहिजे हे सुद्धा सांगण्याची वेळ आलेली आहे. हिंगणघाटचं आपण उदाहरण आत्ताच बघितलं की त्या मुलाला त्याच्यामध्ये शिक्षा झाली. म्हणजे आणि कितीतरी आपण याच्यापूर्वी बघितलं की नकार दिला म्हणून त्या मुलीला जीवे मारून टाकलेला आहे. तर नकार कसा द्यायचा हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे, मुलांनाही आणि मुलींनाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकलो, आपल्याला भीती नाही दाखवायची, पण आपल्याला फक्त सांगायचं की हे खड्डे आहेत, ह्या खड्ड्यात पडायचंय का तुम्हाला सुरक्षित आयुष्य जगायचंय हे तुम्ही ठरवायचंय. आणि जेव्हा आपण त्यांच्यावर हा निर्णय सोपवू, त्यावेळेला आपल्यासाठी सोपं होणार आहे त्यांना समजून घेणं आणि त्यांना समजावून सांगणं, किंवा त्यांनी आपल्याशी मोकळेपणाने बोलण्याची सुद्धा सुरुवात कदाचित त्या गोष्टींपासून होऊ शकेल, की ते तुम्हाला येऊन सांगतील की अशा पद्धतीने. आणि हे आमचे अनुभव आहेत. आम्ही आमच्या ऑब्झर्वेशन होम मध्ये जेव्हा ही मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांना हे सांगतो, तुम्ही घाबरून आता पुढे मुलींशी संबंधच ठेवणार नाही वगैरे असं म्हणू नका. समजून घ्या नेमकं काय घडलंय ते, आणि त्या चुकीमधून तुम्ही स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करा. जगण्यासाठी संधी तुम्हाला सरकारही देतंय, कायदाही देतोय, आमच्यासारखी न्याय व्यवस्था पण देतीये. पण माझं म्हणणं आहे की तिथपर्यंत गोष्टी जाऊच नये, म्हणून प्रतिबंधासाठी ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याला नक्की यश येतं, असा माझा अनुभव सांगतो. फारच महत्वाचं आहे हे, की मुलींची इज्जत गेली म्हणजे समाजाची म्हणजे माझ्या फॅमिलीची, कुटुंबाची इज्जत गेली आणि हा जो प्रकार आहे ना, तिथे म्हणजे तिथून फार मुळापासून अ, म्हणजे मुलींनाच दाबलं जातं जास्त, की आणि बरोबर. आणि म्हणतं तसं बरोबर आहे, की मग मुलांना मग तुम्ही असं केलं, पण मुलींनी सुद्धा उत्तेजित केलं होतं आणि बरोबर आहे आणि समजावून सांगण्याची आणि आपल्याला आता हे जे टूल्स आहेत तुम्ही म्हणालात, की त्यांना नकार कसा द्यायचा ते पण समजावून सांगलं पाहिजे. शरीराबद्दल समजावून सांगितलं पाहिजे. शरीर संबंध म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय?
ह्याच्याबद्दल समजून आणि माहिती देण्याची फार गरज आहे ह्या वयामध्ये. आणि ते पण आपल्याला अडल्ट लोकांनाच ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. करेक्ट, करेक्ट, हां, करेक्ट. आणि आणि तिथेच आपल्याला की तिथे शिक्षण देण्याची, आणि हा एक प्रयत्नच आहे. पण अजून काही म्हणजे ओपन करायचं का मग प्रश्नासाठी? हो, हो, हो. करा ना, ओपन करायचं? करा. हां. हो, हो. विचारा बरं, काही प्रश्न वगैरे असतील तर. शुभांगी? हॅलो, हां, हां. हॅलो. अश्विनी? हां ताई, माझा प्रश्न आहे की जर मुलं किंवा समजा मुलं जर मुलींना त्रास देत असतील, तर मुलींनी त्या शिक्षकाला किंवा आपल्या आई-वडिलाला सांगणं गरजेचं आहे. जर समजा आता मुली माझ्याकडे आहेत, मला किंवा झेंडे मॅडमला त्यांनी सांगणं गरजेचं आहे. आम्ही त्याला प्रत्येक वेळेस सजेस्ट करू त्यांना, की असं नाही, हे असं करायला पाहिजे. जर त्यांनी जर आमच्यापासून लपवून ठेवलं, तर हा म्हणजे पुढे जास्त प्रॉब्लेम वाढत जातील ना. मग ते कसं आम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे? हां, हां. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की मुली बोलत नाहीत कारण मॅडम आताच म्हटलं तसं की मुलींनाच समजावून सांगितलं जातं, मुलींनाच दाबून ठेवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, जर मुलींच्या बाबतीत असं काय घडतंय असं लक्षात आलं तर त्याची शिक्षा जास्ती करून मुलींनाच मिळते. त्यांचं शिक्षण बंद केलं जातं. त्यांना घरात ठेवण्याचा पर्याय सगळ्यात सोपा पर्याय असा निवडला जातो. त्याच्यामुळे पुन्हा बदनामीची भीती असते किंवा घरचे म्हणतात की तुझ्याच बाबतीत का बरं असं घडतंय, इतर पण मुली जात आहेत ना, अशा पद्धतीने पण उलट त्यांना बोललं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे मुली गप्प राहतात. पण मला असं वाटत नाही की आता आजकाल मुली एवढ्या गप्प असतील म्हणून मुली सांगत असतील. पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावरची जबाबदारी आणखीन वाढते जर मुली सांगत नसतील तर. म्हणजे आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अजून थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि मग ते प्रयत्न काय असतील, सापेक्ष असतील. ते तुमच्या समोर जी व्यक्ती असेल त्याच्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने हे करायला पाहिजे, रिॲक्ट झालं म्हणजे आपल्यावर विश्वास बसेल, हे एक आपण बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आपण गुड टच बॅड टच वगैरे शिकवतो त्यावेळेला आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की त्यांच्यासाठी विश्वासातली व्यक्ती कोण आहे. आणि त्या विश्वासातल्या व्यक्तींनी सुद्धा काय केलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे त्या मुलीवर. सगळ्यात महत्वाचं, जर या मुलींवर कुठल्याही प्रकारे म्हणजे कुठल्याही व्यक्तीवर जो कुठल्याही प्रकारे दुराचार घडत असेल, गैरवर्तन घडत असेल, तर त्या क्षणापासून त्या व्यक्तीचं वर्तन बदलतं. तर हे वर्तन बदल आपल्या लक्षात आले पाहिजे. त्याचबरोबर जे त्रास देणारी मुलं आहेत, जी अरेरावी करणारी मुलं आहेत, त्या मुलांच्या वागण्यात सुद्धा एक पॅटर्न असतो. त्यांचा बिहेवियर पॅटर्न सुद्धा आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि जर तुम्ही वसतिगृहामध्ये राहणारी मुलं आहेत, म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही घरामध्ये राहणारी मुलं आहेत. म्हणजे जितका खूप मोठा काळ ते तुमच्या बरोबर असतात, शिक्षकांबरोबर असतात तिथल्या. तर त्यांना हे सहज निरीक्षणातून समजणं सोपं आहे, की ह्या व्यक्तीचं काय वर्तन, काय शैली आहे आणि त्याच्यामध्ये कुठला बदल झालाय आणि तो बदल का झालाय. प्रत्येक बदल हा कुठलं तरी काहीतरी तिला दुखतंय, ताप आलाय म्हणूनच होईल असं नाही. तर त्या पद्धतीचे जे वर्तन बदल आहेत, ते वर्तन बदल तुमच्या लक्षात आले तर लैंगिक छळ हा सुद्धा लगेच लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपल्याला उपाय सुद्धा करता येतात. आणि लक्षात घ्या, जर समजा एखादी मुलगी म्हणजे तिला आई-वडिलांचा पण आधार नाहीये आणि तिला खूप मोठ्या प्रमाणात तिच्या बाबतीत दुर्व्यवहार घडलेला आहे किंवा चान्सेस आहेत. पॉक्सो कायद्याखाली तुमची ही जबाबदारी आहे, की तुम्ही प्रत्येक अशी जी हे आहे गोष्ट घडते, गुन्हा ज्याला म्हणता येईल अशी घटना घडते, त्याची माहिती तुम्ही दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला त्याच्याशी संपर्कात येणाऱ्या बालकाच्या बाबतीत जर कुठलीही लैंगिक छळाची दुर्व्यवहाराची घटना लक्षात आली तर त्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीने ताबडतोब पोलिसाला किंवा बालकल्याण समितीला कळवलं पाहिजे, अशी जबाबदारी कायद्याने घालून दिलेली आहे. तर ती आपल्याही संस्थेनी आपण ती पाळली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे अँटी रॅगिंग समिती असली पाहिजे. आपल्याकडे ही जी ICC आहे, इंटरनल कंप्लेंट कमिटी, ती सुद्धा असली पाहिजे. ती कमिटी मग कर्मचाऱ्यांसाठी पण आहे आणि ती विद्यार्थ्यांसाठी पण आहे. तर या पद्धतीने सगळ्या कमिट्या सुद्धा आपल्या लीगली असल्या पाहिजेत आपल्याकडे. हां. हे फारच महत्वाचं सांगितले बरं का ही गोष्ट तुम्ही. अश्विनी, समजलं का काय म्हणाल्या त्या? म्हणजे काही प्रश्न आहेत का त्याच्यातून?
हा ते म्हणजे त्यांचं वर्तन बदल म्हणजे मुलींमध्ये काय बदल व्हायला पाहिजे, काय बदल झाल्यानंतर आपल्याला कळण की हे काहीतरी त्यांचं प्रेमाचं चालू आहे असं, हा म्हणजे हा ती कन्सेप्ट माझी. त्याच्यामध्ये एक काय मी आहे बघितलं मॅडम? बरं का प्रज्ञाताई, हा हेच हा मुलगी चांगली दिसत असेल, चांगली राहत असेल, तर मला वाटतं की उलट म्हणजे काय आहे, सुंदर मुलींना जास्त प्रॉब्लेम होतायत. नाही नाही, मला दिसायला तर वाटतं की नाही नाही ताई, मला असं वाटतं की मुलगी किती जरी सुंदर असली तर तिने साधच राहावं. नाही, नाही तसं नाही ना. आता हा सगळा हां, त्यांना बोलू दे. हा आता तुम्ही शृंगाराच्या बाबतीमध्ये किंवा नटण्या थटण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला निसर्गातली उदाहरणं मुलींना नक्कीच देता येईल की हे नैसर्गिक नाहीये. शृंगाराची जबाबदारी निसर्गामध्ये ही नरावर आहे. निसर्गामध्ये जर तुम्ही बघितलं तर नर कोकिळ हा गातो. हा, मादी कोकिळेला गाता येत नाही. जे कुहू कुहू आपण म्हणतो ना, ते नर कोकिळ करते. कोंबडा कोंबडी, कोंबडा ऐटबाज तुरेदार असतो, कोंबडी तिच्याकडे एकदम साधी असते. मोर, लांडोर हे तर अगदी फार मोठं उदाहरण आहे. मोर हा काय आहे? नर आहे. तो पिस फुलवून नाचतो आणि लांडोरला पिसाराच नाही. हे तो काय करतोय? म्हणजे नराकडे सगळे जेवढे पक्षी आपण बघतो ना, तेवढे सगळे पक्षी जे आहेत ते नर पक्षी आहेत, जे मादीला आकर्षित करून घेण्यासाठी शृंगार करतात, वेगवेगळे आवाज करतात, वेगवेगळ्या पद्धतीने नर्तन करतात. हे जे आहे ना, हे सगळं आपल्याला आता सिंहवीड बघा ना, सिंहाकडे काय आहे? मोठी आयाळ आहे. म्हणजे शृंगाराची जबाबदारी, मादीला आकर्षित करण्याची जबाबदारी ही कोणाकडे आहे? निसर्गामध्ये नराकडे आहे. हेच आपल्या जर आपण स्त्री पुरुष नर मादी या दृष्टिकोनातून बघितलं तर शृंगाराची जबाबदारी कोणाकडे दिलेली आहे? मादीकडे दिली आहे. पण जर आदिवासी समाजामध्ये जर आपण बघितलं तर आदिवासी समाजामध्ये पुरुष चेहऱ्याला वेगवेगळं रंग लावतात, त्याच्यानंतर घुंगूर घालतात, नंतर पिसाचे मुकुट लावतात आणि ते नृत्य करतात सुंदर. म्हणजे निसर्गाशी जवळीक असलेल्या आदिवासी समाजामध्ये शृंगाराची जबाबदारी कोणाकडे आहे? नराकडे आहे. कारण ते निसर्गाशी जवळीक साधतात आणि निसर्गामध्ये जे घडतंय त्या पद्धतीने ते जगू इच्छितात. हेच आपल्यासारखे जे निसर्गापासून दूर गेलेले नरमादी आहेत, त्याच्यामध्ये काय आहे? मादी काय काम करतीये? तर शृंगाराचं काम करतीये. मादी काय करतीये? तर अतिशय छान प्रकारे आकर्षक राहण्याचं तिच्याकडे जबाबदारी आहे आणि तिने तसंच जगावं अशी अपेक्षा केली जाते. म्हणजे निसर्गतः जेंडर जर आपण मगाशी बघत होतो, तर त्याच्यानुसार काय केलेलं आहे? ही भूमिका स्त्रीकडे दिलेली आहे की तिने काय केलं पाहिजे? नराला आकर्षित करण्यासाठी जे काही करता येईल ते तिने केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने जर आपण मुलांना सांगू शकलो, मुलींना सांगू शकलो, त्याच्यानंतर जाहिरातीसारख्या माध्यमांचा प्रभाव जो आहे तो जर आपण मुलींना सांगू शकलो, त्याच्यानंतर हे जे सुंदर राहणं, दिसणं, नटणं, मुरडणं आहे, त्याच्यामुळे कोणते परिणाम शरीरावर होत आहेत ते जर आपण मुलींना सांगू शकलो आणि ते कसं शाश्वत नाही, शाश्वत सौंदर्य कशात आहे, हे जर आपण मुलींना सांगू शकलो. अनेक महिला आहेत की ज्या शास्त्रज्ञ आहेत, मोठ्या मोठ्या पदांवर आहेत, त्यांची राहणी जर आपण त्यांना दाखवून देऊ शकलो की तुमच्या राहणीमध्ये नाही तर तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये तुमचं यश दडलेलं आहे, हे जर आपण सांगू शकलो आणि तो प्रभाव जर त्यांच्यावर आपण निर्माण करू शकलो, तर मला वाटतं मुली या नक्कीच आपल्या कर्तृत्वाकडे लक्ष देतील. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या समाजामध्ये सुद्धा मी अनेक मुली अशा बघितलेल्या आहेत की ज्या अतिशय साध्या राहतात. त्यांना त्यांच्या आयुष्याची किंमत कळलेली आहे. त्यांनी आजूबाजूला डोळसपणे जेव्हा मुली बघायला सुरुवात करतात, तेव्हा त्या एकदम साध्या होऊन जातात, हेही तुम्ही लक्षात घ्या. त्या डोळसपणे जेव्हा बघायला लागतात की अन्याय अत्याचार आमच्यावर खूप होतोय, आम्हाला हे अशा गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, आम्हाला आमचं आयुष्य नीट करायचंय, आम्हाला ताबडतोब 12वी नंतर लग्न होऊन परत सगळं आमचं शिक्षण सोडून देऊन जे आमच्या पिढ्यानुपुढे ज्या पद्धतीने स्त्रिया अन्यायामध्ये जगल्या तशा आम्हाला जगायचं नाहीये, असा विचार ज्यांच्यामध्ये तयार व्हायला लागतो, मुरायला लागतो, त्या आपोआप साध्या होऊन जातात. आपोआप त्यांच्या जगण्यामध्ये ते एक वेगळंच सौंदर्य त्यांच्या जगण्यामध्ये आपल्याला दिसायला लागतं. हेही आपण बघितलं पाहिजे. आपण काय करूयात, आपण वेगवेगळे आपण म्हटलेलंच आहे, की मुलींसाठी वेगळे सेशन करू,
मुलांसाठी वेगळे बरं का अश्विनी आणि शुभांगी. हो ताई. हां. एज्युकेशनचे जे आपल्याला जे गरज आहे मुलींना आणि मुलांना, ही फक्त मुलींनाच आहे असं नाहीये. ही मुलांना आणि मुलींना आणि ही सतत एकदाच करून चालणारं नाहीये. आपल्याला सुद्धा एखादी नाही गोष्ट तुम्हाला मी बदलायची त्या असेल दिवशी ना नाही, नाही मी त्या दिवशी म्हटलं ना ताई, की म्हणजे मुलींसाठी घेताना म्हणजे फक्त त्यात लेडीजच पाहिजे, जेंट्स कोणच नकोय आपल्याला. अगदी तरच मुली बरोबर. खुलं बोलतील हो, आपल्यासोबत. हो, हो, हो. नाहीतर बोलणार नाहीत मुली. हो. आणि आपल्याला काय करावं लागणार आहे माहिती का? दर 2-3 किती व्हॉट डू यू थिंक की 6 महिन्यांनी परत केलं पाहिजे का हे परत? 3-4 महिन्यांनी? व्हॉट इस द रिकमेंडेशन? प्रज्ञा ताई? नाही ते तुमच्या गरजेनुसार अगदी तुम्ही आमच्याकडे तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल त्या वेळेला सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क केला तरी सुद्धा आपल्याला बोलता येईल. म्हणजे इंडिव्हिज्युअल ओके. केसमध्ये पण आपल्याला बोलता येईल. अगदी तुम्हाला ग्रुपमध्ये जरी हे पाहिजे असेल, सेशन पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. चालेल, आणि हे चालेल. सातत्याने केलं पाहिजे हां, कारण जशी जशी तुमच्याकडे सतत मुलं नवीन नवीन येत राहतात तर त्या दृष्टिकोनातून हे खऱ्या अर्थाने सबलीकरण असतं. हां. आणखीन एक मी तुम्हाला सुचवीन, हां. की ह्या मुलींना जास्तीत जास्त तुम्ही मैदानी खेळ खेळायला लावा. ह्या हां. मुलींना जास्तीत जास्त कारण ते तुम्हाला शक्य आहे. कारण त्या हो, मुली हो. तुमच्याकडे आहेत कायम. ह्या मुलींना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला लावायचे आणि त्यांच्या मनगटामध्ये ताकद येईल हे बघायचं. ओह! व्हेरी आणि गुड सजेशन. अरे म्हणण्याची ताकद आहे ना, अरेला कारे म्हणण्याची जो ताकद आहे ना, ती फार महत्वाची आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, की खूपच आयुष्यामध्ये फरक पडतो. ड्रास्टिकली मुली बदलतात. तर हे आहे, की मग तुम्ही कायमस्वरूपी कराटे म्हणजे स्वसंरक्षणाचं कायमस्वरूपी वर्ग, की रोज तुम्ही 2 तास या गोष्टी केल्याच पाहिजेत मुलींनी. ह्या जर कंपल्शन जर तुम्ही केलं आणि ते तुम्हाला शक्य आहे म्हणून सुचवते. कारण एरवी कसं होतं, एरवी 2 तासाचे, 4 तासाचे घेतात वर्ग आणि ते थांबून जातं तिथेच. पण तुम्हाला हे म्हणजे तुम्ही सूर्यनमस्कार केलेच पाहिजेत. तुम्ही हे बलोपासना ही केलीच पाहिजे. तुम्ही हे इतक्या राउंड्स मारल्याच पाहिजेत. हे तुम्ही जर कंपल्शन करू शकलात, तुमच्या आहारामध्ये लगेच फरक पडतो. आहारामध्ये फरक पडला तुमच्या हार्मोनल लगेच इफेक्ट तयार होतो तो आणि तुमची ग्रास्पिंग पण त्याच्यामध्ये वाढते. खूप फरक पडतो. आयुष्यामध्ये फरक पडतो. म्हणून तर मुलांच्या बाबतीमध्ये जे आहे ना, तर ते ही जी एवढी दरी आहे ती केवळ म्हणजे मुख्य कारण तर मला वाटतं हेच आहे, की आपण मुलींना ज्या पद्धतीने म्हणजे आपण मुलांना मुलग्याप्रमाणे वाढवू इच्छितोय, पण मुलांना जे काही आपण देतोय ते मुलींना देऊ इच्छित नाहीये. असं हां, बरोबर. काही व्हेरी गुड पॉइंट. अगदी सुंदर. आपल्या संस्थेमध्ये एक्सरसाइजमध्ये मुली पण आहेत ना गं अश्विनी? आहेत ना ताई, आहेत. हां, व्हेरी गुड. मिनलनी हात वरती केलाय. मला एक प्रश्न विचारायचा होता, हां. की मोस्टली म्हणजे मी असं बघितलेलं आहे, की मुलींची जी नटण्या-थटण्याची सुरुवात होते ना, ती बेसिकली सिनेमा बघून किंवा करेक्ट, ब्युटी कॉन्टेस्ट मधल्या कॉन्टेस्टंट्सचे फोटो बघून करेक्ट. आणि त्या छान राहतात, छान दिसतात आणि छान दिसणं प्रत्येकाला आवडतंच ना, म्हणजे कुणाला नाही आवडत. हो. की मी आज छान तयार झालीये, थोडी नटलीये, तर मी सुंदर दिसतीये. हे माझं मला सुद्धा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्टिंगसाठी आवश्यक असतंच ना. मग असं बरोबर. असताना आपण असं का म्हणायचं, की म्हणजे तुम्ही साधंच राहिलं पाहिजे म्हणून. म्हणजे तो एकच केवळ हे नाहीये ना. म्हणजे माझं वागणं आणि मी छान तयार होणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हटलात ना ते तुम्हाला प्रश्न आहे का पुढे? हां, म्हणजे मग आपण असं सांगणं कितपत योग्य आहे मुलींना मग? की हां. तुम्ही साधं राहिलं तर तुम्हाला हे होणार नाही. असं म्हणजे मला पर्सनली असं वाटतं, की दिसण्याचा पेक्षा हे वागण्याशी जास्ती रिलेटेड नाहीये का? अगदी बरोबर आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण अन्याय अत्याचार हे साध्या मुलीवर पण होतात आणि सुंदर दिसणाऱ्या मॉडर्न फॅशनेबल मुलीबरोबर पण होतात. त्याच्यामुळे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता इथे प्रश्न असा आहे, की जेव्हा परवडत नसताना केवळ त्या गोष्टींवर खर्च केला जातोय. येतंय लक्षात? हं, किंवा त्याचा अट्टहास केला जातोय. त्यावेळेला मग मुलींना हे सांगायची गरज असते, की हे सर्वस्व नाहीये. हं. हां, जेव्हा तुम्हाला म्हणजे तुमची गरज असते ती. कशाची गरज असते, की मी छान दिसलं पाहिजे. शेवटी फर्स्ट इम्प्रेशन आपण म्हणतोच, की तुमच्या दिसण्याचं असतं. तर या पद्धतीने जेव्हा तुमचा विचार जेव्हा एका विशिष्ट ह्यानी काय म्हणतात
प्रेरित झालेला नसतो. म्हणजे मला कोणाला तरी भुलवायचं आहे किंवा मी जर सुंदर दिसले तर 2 मुलं माझ्याकडे बघणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा विचार जात नाहीये. तुमचा विचार असा आहे, की मला माझ्यासाठी छान दिसायचंय. मला माझ्यासाठी हे मस्त आवडतंय मला म्हणून मला हे करायचंय. तर त्यावेळेला ही गोष्ट योग्य आहे, स्वागतार्ह आहे आणि ती तुम्हाला सुंदर साजेशी पण राहते. कित्येक वेळेला होतं काय ती गोष्ट तुम्हाला चांगली दिसत पण नसते. तुमच्यावरती साजेशी सुद्धा वाटत नसते. पण तरी सुद्धा केवळ इतर जण करतायत म्हणजे अंधानुकरण करणं हे जिथं आपल्याला दिसतंय तिथं आपल्याला ह्या मुलींना सांगायचंय. कारण मुलींचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्या समोर आहेत. सगळ्याच मुली एकसारख्या नाहीयेत. बरोबर हो. की नाही? तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या समोर आता आमच्या समोर केस आल्यानंतर आपण ठरवतो सापेक्ष ज्याला आपण म्हणतो, की या मुलाला आपण काय पद्धतीने किंवा मुलीला काय पद्धतीने सांगावं लागणार आहे, काय हं, पद्धतीने सांगावं लागणार आहे. हं, बरोबर. काही वेळेला काय होतं, की विपर्यास करणारी सुद्धा मुलं असतात. हं. त्याच्यामुळे आपल्याला ते सावधपणानेच आपल्याला ह्या सगळ्या सूचना सांगाव्या लागतात आणि बोलावं लागतं. बरोबर की नाही? हं. तर ज्या म्हणजे हां. मी लहान असताना माझ्या आजीला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालता यायच्या आणि माझे हां. केस लांब होते. मग ती जेव्हा केव्हा आमच्याकडे येईल ना, तेव्हा ती आम्हाला रोज एक वेगळ्या प्रकारची वेणी घालून द्यायची. आणि बरोबर. त्याच्याने सुद्धा आमचा चेहरा बदलायचा किंवा खुलायचा, की आम्हाला काहीतरी वेगळं करून मिळालंय मैत्रिणींपेक्षा. आणि सगळ्या करेक्ट. मैत्रिणी मग त्याचं कौतुक करायच्या आणि खूप छान वाटायचं स्वतःबद्दल, की मी आज प्रश्न खूप काहीतरी छान करतीये म्हणून. प्रश्नच नाही. तो म्हणजे अशा गोष्टी ज्या छोट्या-छोट्या असतात आणि अजून सुद्धा म्हणजे आत्ता परवाच आम्ही मैत्रिणी भेटलो होतो गेट टुगेदरला आणि एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीची सागरवेणी घालून दिली. तर ज्यांनी आता बॉबकट केलेले आहेत त्या सगळ्याजणी इतक्या हळहळल्या, की अरे आम्हाला नाही आता ही घालता येणार म्हणून. बरोबर. बरोबर. म्हणजे ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण ती कॉन्फिडन्स बूस्टिंग असते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही लैंगिकता किंवा स्त्री-पुरुष संबंध आड येत नाहीत. तिथे फक्त आणि फक्त सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ लव्ह इतकाच आस्पेक्ट असतो. अतिशय एक मुद्दा मी पण सांगू इच्छिन इथे. मिनलताई मला वाटतं जो मुद्दा मांडतायत तो अतिशय बरोबर आहे असं मला वाटतं, की नटणं सजणं हा एक वय असतं आणि ते त्या वयामध्ये आपोआप होतं. सुंदर मुलींना अधिक भाव मिळतो किंवा कमी सुरेख असलेल्या कारण कुरूप मी म्हणणार नाही कारण प्रत्येक माणूस माझ्या दृष्टीने सुंदर असतो आणि प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतं. परंतु निश्चितच मुलींना हे या गोष्टीची जाणीव दिली गेली पाहिजे, की नटणं किंवा वेगवेगळ्या केशरचना करणं किंवा आपल्याकडे 4 लोक वळून बघतात हा एक सुखावणारा आपल्या अहंकाराला पॉझिटिव्ह अर्थी म्हणते मी सकारात्मक अर्थाने एक सुखावणारी गोष्ट असते परंतु सुंदर दिसणं किंवा सजणं हाच म्हणजे आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व नाही. ही जर आपण त्यांना जाणीव करून दिली, की ठीक आहे तुम्ही नटताय वेळप्रसंगी किंवा वेगवेगळ्या रचना करताय, वेगवेगळे कपडे करताय आणि तुम्ही लोकप्रिय आहात त्यामुळे. परंतु तेवढंच तुमचं व्यक्तिमत्व नाही तर त्या पलीकडे जाऊन तुमचं मन कसं आहे, तुमचं कर्तृत्व कसं आहे, तुमच्यामध्ये हिंमत आणि धाडस किती आहे, या गोष्टीची परिपूर्ण जाणीव जर आपण देऊ शकलो तर ह्या अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे कमी उपस्थित होतील असं मला वाटतं. कारण की काय होतं आजकालच्या जगामध्ये मग ते जाहिराती असतील, सिनेमे असतील किंवा इंटरनेटवर जे काही मुलं पाहतात, त्यात स्त्रीच्या देहाची वस्तू करून समोर ठेवलं जातं आणि त्यामुळे मग आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व की आपण दुसऱ्याला आकर्षित करून घ्यायचं, तर आपण शरीर आकर्षक असलं पाहिजे, आपला चेहरा आकर्षक असला पाहिजे, असं कुठेतरी एक स्त्री स्वतःवर मर्यादा घालून घेते, मुली स्वतःवर मर्यादा घालून घेतात आणि त्यामुळे सुरेख दिसणं हा तर नैसर्गिक भाग आहे, तो कुणाच्या हातात नसतो, देखण्यात किंवा कसे आहात ते. परंतु त्याला जोड देण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, नैसर्गिक गोष्ट आहे ही अतिशय, तेवढंच तुमचं व्यक्तिमत्व नाही किंवा एखादा माणूस किंवा एखादी मुलगी कुरूप आहे किंवा म्हणजे कमी चांगली दिसणारी आहे, याचा अर्थ ती स्त्री म्हणून जगायला लायक नाही किंवा तिच्यात काहीतरी कमीपणा आहे. असं कुठेही चित्र आपण निर्माण होणार नाही. आपल्या समोरच्या मुलांमध्ये किंवा आपल्या आसपासच्या लोकांमध्ये यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यालाच जोडून दुसरं असं म्हणेन की मुलींची कामं आणि मुलांची कामं जी प्रज्ञाने आता चर्चा केली घोड्याचं उदाहरण देऊन. तर असं आपण एक उपक्रम म्हणून आपण असं जर करू शकलो, की खास जी मुलांची म्हणून गणली गेलेली कामं किंवा हॉस्टेलमध्ये तुमच्या सिलेंडर बदलणं किंवा झाडाची एखादी फांदी कापणं किंवा कंपाऊंड दुरुस्त करणं किंवा खिळे ठोकणं अशा प्रकारची जी कामं असतात ती आपोआप मुलांना सांगितली जातात आणि स्वच्छता करणं किंवा स्वयंपाकात मदत करणं किंवा अशा गोष्टी डेकोरेशन करणं
अशा गोष्टी मुलींना सांगितल्या जातात. तर ते जर आपण अदलाबदल त्यांची केली जाणीवपूर्वक आणि प्रोत्साहन दिलं तर ही जाणीव आणखी विकसित व्हायला मदत होते, की मुलगा आणि मुलीची कामं वेगवेगळी आणि त्यांचे रोल्स वेगवेगळे, त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या. अशा प्रकारे जे एक साचेबद्धपणा यायला लागतो तो थांबण्यासाठी कार्य करते आणि आपण लोकांनी आपल्या घरांमधनं आणि जिथे आपण काम करतोय त्या संस्थेमध्ये आणि जिथे-जिथे आपला समाजाशी संबंध येतो, त्या सगळ्या ठिकाणी आपण असा दृष्टिकोन ठेवून जर चालत राहिलो प्रत्येक जण, तर निश्चित हळू-हळू फरक पडू शकतो असं मला वाटतं. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? आणि फार हो ताई, महत्वाचा मुद्दा आहे. ताई तुम्ही जे सांगितलं ते मला खूप म्हणजे खूप खूप चांगलं वाटलं तुम्ही सांगितलेलं आताच. हॅलो मॅडम, मला एक प्रश्न आहे विचारायचा हा बोल आकाश. आहे. आकाश, आता चांगली जबाबदारी आली बर का तुझ्याकडे. फ्रेंड आणि बॉयफ्रेंड नेमके काय असतं? हा बोल आकाश. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड काय असतं? गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड. आणि आकाश आता हा समजदार हुशार मुलगा आहे, त्याच्याकडे जबाबदारी पण दिलेली आहे आणि तर आता हा समंजस आणि पारधी समाजामधलाच हा मुलगा. बरेच प्रगल्भता आलेली आहे बरं का ह्याच्यामध्ये, बोलण्यामधून पण आम्हाला जाणवतंय आणि तुझ्या खूप प्रॉमिसिंग आहे तुझं फ्युचर. तर हे प्रश्न पण खूप सुंदर विचारलेला आहे. हा मुलगा सायकल यात्रेवरती गेला आणि आल्यानंतर ह्या तिघा मुलांमध्ये इतका बदल झालेला, स्नेहालय आणि इथे ऑल द वे टू द बंगाल बॉर्डर पर्यंत. हो की नाही रे आकाश? हो मॅडम. आणि इतका सुंदर बदल झालेला असाच. आणि आता कितवीत आहेस रे तू? 10वीत ना? 11वी मॅडम. 11वी. ओ. तर म्हणजे तर त्याला त्याने असं विचारलंय की बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणजे काय? आकाशला मी उत्तर देते आणि मग काही माझ्याकडनं सुटलं असेल तर प्रज्ञा बोलेल. आकाश, तुझं पहिल्यांदा अभिनंदन 2 गोष्टींसाठी. एकतर सायकल यात्रेला एवढ्या लहान वयात तू गेलास आणि थेट बांगलादेशपर्यंत गेलास, त्यामुळे भारताचं एक खूप मोठं दर्शन तुला घडलं. वेगवेगळ्या प्रांतातनं गेलास आणि तिथे त्या ठिकाणी आता आपला जो विषय चालू आहे म्हणून त्याच्याशी संबंधित बोलते, की प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुषांची अवस्था कशी आहे समाजामध्ये, ते बरोबरीने वागतायत का पुरुष अधिक बाहेर दिसतात, स्त्रिया घरामध्ये दिसतात, किंवा दुकानं चालवणं किंवा अर्थव्यवहार करणं किंवा वावरणं संध्याकाळी किंवा गरजेनुसार घराच्या बाहेर पडणं, या गोष्टी स्त्रिया कुठे मोकळेपणाने करतात, कुठे करत नाहीत. ह्या सगळ्या निरीक्षणांमधनं मला असं वाटतं की पुढच्या वेळी तूच या विषयावर आम्हाला एक चांगलं सेशन देऊ शकशील, की इतक्या लहान वयामध्ये तू एवढं मोठं काम केलंयस, त्याबद्दल अभिनंदन. दुसरं अभिनंदन यासाठी की फार नाजूक प्रश्न विचारलास आणि तो विचारायला फार धाडस लागतं. हा प्रश्न विचारलास तू. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड या गोष्टीचा एक थोडासा खरं म्हणजे उगीचच एक वेगळा अर्थ चिकटलाय असं मला वाटतं, की फ्रेंड म्हणजे काय, मित्र. तर आपला मित्र जो असतो, मग ती मुलगी आहे का मुलगा आहे हा प्रश्न पुढचा येतो. परंतु ज्याच्याशी मैत्री होते आपली तो आपला मित्र असतो. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल. आता मुलींच्या जेव्हा मुली सगळ्या मैत्रिणी असतात तेव्हा त्या गर्लफ्रेंड्सच असतात, किंवा मुलग्यांचे सगळे मुलगे मित्र असतात तेव्हा ते बॉयफ्रेंड्सच असतात. परंतु आपल्याकडे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हा अशा अर्थाने वापरला जातो की ज्याच्यामध्ये थोडासा प्रेमाचा भाग आहे किंवा आकर्षणाचा भाग आहे. आणि जे कपल म्हणून एक त्या लोकांकडे बघितलं जातं की हे प्रेमामध्ये आहेत किंवा हे एकमेकांच्या बरोबर हिंडताना दिसतात किंवा एकत्र बसताना दिसतात किंवा हे कदाचित भविष्यामध्ये लग्नही करू शकतील किंवा एकत्रही राहू शकतील. अशा प्रकारे त्याला थोडा प्रेमाचा संबंध किंवा प्रेमाचा रेफरन्स, आकर्षणाचा रेफरन्स दिलेला असतो. त्याला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणतात, की एखाद्या मुलीची एखाद्या मुलाशी विशिष्ट अशी मैत्री जमते किंवा मुलाची मुलीशी जमते आणि ते जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवतात. त्यांच्यात प्रेम निर्माण व्हायला लागतं, आकर्षण निर्माण व्हायला लागतं. तेव्हा त्याला आपण गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड म्हणू शकतो किंवा तसं अर्थाने म्हटलं जातं. आता दुर्दैवाने असं झालेलं आहे, की सिनेमांच्या प्रभावामुळे किंवा जाहिरातींमध्ये बघून किंवा आता नेटवर तुम्ही 2 वर्ष सगळं कोरोनाच्या काळात तर शिक्षण सगळं नेटवरच झालं ना. तर त्यामुळे त्या काळामध्ये ज्या प्रकारच्या विदेशी किंवा इकडच्या मूव्हीज किंवा जे सगळं काही बघायला मिळतं, तर त्यामुळे एक अशी कल्पना मला विशेषतः दिसते, शहरी भागामध्ये जास्त दिसते. तुम्ही तुमच्या भागातलं मला सांगू शकाल, की गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड ही असलीच पाहिजे प्रत्येक मुलाला किंवा मुलीला. आणि तो जर नसेल, तर त्या मुलात किंवा मुलीमध्ये काहीतरी कमी आहे, असं एक इम्प्रेशन दिलं जातं. आणि त्यामुळे ज्या मुलांना अशा प्रकारे मुलीबद्दल आकर्षण वाटत नाही किंवा मुलीशी मैत्री असली तरी ती अशा प्रकारे असत नाही ना, साधी मैत्री असते.
किंवा उलट मुलींना मुलाबाबत असे मैत्री असते पण अशा प्रकारे आकर्षण नसतं. त्यांच्यावर एकतर पिअर प्रेशर ज्याला म्हणतो की इतरांकडनं असं दबाव आणला जातो की असं कसं म्हणता तुम्ही नुसती मैत्री, असं असूच शकत नाही, ती त्यामध्ये काहीतरी प्रेमाचा अँगल असला पाहिजे, काहीतरी आकर्षण असलं पाहिजे, असा तरी दबाव आणला जातो. किंवा ज्यांना अशा प्रकारे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जो मी अर्थ सांगितला असा आपण आजकाल लावला जातो, त्यांना असा एक कॉम्प्लेक्स दिला जातो, त्यांना एक गंड पैदा केला जातो त्यांच्या मनात की छे तुला गर्लफ्रेंड नाही, तू म्हणजे फारच काहीतरी तू हिरो जसे सिनेमामध्ये जातात आणि लगेच मुली त्यांच्या कडे आकर्षित होतात. किंवा एखादी हिरोईन असते ती कुठे कॉलेजमध्ये फिरायला लागली, कॉलेजमध्ये आली की मुलांचे खोळकेच्या खोळके तिच्या मागे फिरायला लागतात आणि मग लवकरच जो सिनेमाचा हिरो असतो त्याच्याशी तिची मैत्री होते, आकर्षण, प्रेम आणि असं होतं सगळं. तर अशा प्रकारे जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष म्हणून काहीतरी प्रचंड कमतरता आहे, अशा प्रकारे चुकीचं इम्प्रेशन दिलं जातं आणि त्यामुळे फार घाई गडबडीने मुलं अशा प्रकारे नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि जसं प्रज्ञाताईंनी मगाशी सांगितलं ना की प्रेम, आकर्षण, मैत्री या फार अशा जवळजवळच्या कल्पना आहेत सगळ्या. आणि वय तुमचं असं असतं किंवा या तुमच्या हाताखाली जी मुलं आहेत ते वय असं असतं की त्यांना या गोष्टींमध्ये फरक करता येत नाही. आकर्षण असणं, मैत्री असणं, आकर्षण असणं, त्यात सुद्धा आकर्षणाचं 2 प्रकार आहेत की शारीरिक आकर्षण असणं की बाबा हा अगदी 6 पॅक ऍब्स वाला असं सलमान खान सारखं मॅचो मॅन आहे म्हणून मला तो हवासा वाटतो, किंवा एखादी मुलगी सुरेख आहे दिसायला म्हणून ती मला हवीशी वाटते. अशा प्रकारे विचार करणं हा एक प्रकार वेगळा असतो. आणि मानसिक आकर्षण की एखाद्यातले मला गुण आवडतात किंवा एखाद्याचं मला एक विशिष्ट कला कौशल्य आवडतं म्हणून त्याच्याकडे आकर्षण असणं हे आणि प्रेम होणं, एखाद्या बरोबर व्यक्तीबरोबर प्रेम वाटणं, प्रेम होणं आणि आपण एकत्र राहू शकतो किंवा अशा प्रकारे विचार करणं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ते वय असं असतं की स्वप्न आणि फुलपाखरासारखं जगणं असतं आणि त्यामुळे मग बऱ्याचदा या गोष्टींची गल्लत होते. आणि जसं प्रज्ञाताईंनी केसेस वेगवेगळ्या सांगितल्या की मुलं पळून जातात, मुली पळून जातात, हे अशा प्रकारे काही चालू आहे. तर त्याबद्दल नीट समजावून न सांगता मग त्या मुलीला घरात डांबून ठेवणं, मुलाला कुठेतरी मारहाण करणं, अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात, तर त्याच्यामुळे हा पण एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाला पण प्रकार आहे. तर त्यामुळे तुम्ही मुलांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे असलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये, असं काही जरुरी नाहीये. असलं तरी ठीक आहे, नसलं तरी त्यामुळे तुमच्यामध्ये काही कमी नाहीये, असलंच पाहिजे असा जो एक आग्रह निर्माण केला जातो, दबाव निर्माण केला जातो, त्याला तुम्ही बळी पडता कामा नयेत. आणि जे एक विशिष्ट वय असतं की हे तुमचं शिक्षणाचं, करिअर बनवण्याचं, पुढं काहीतरी चांगलं घडवण्याचं आयुष्य स्वतःचं, हे आत्ताचं वय आहे. आणखी पुढे 10 वर्षांनी, 15 वर्षांनी योग्य वयामध्ये तुम्ही तुमचा योग्य जोडीदार शोधणं किंवा योग्य मित्र, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शोधणं आणि मग त्याच्याबरोबर पुढं तुमचं जे काय जगण्याबद्दल तुमच्या ज्या कल्पना असतील, ते एकत्र जीवन तुम्हाला घालवायचं असेल तर त्या पुढे योग्य वयामध्ये घेता आल्या पाहिजेत. कारण वयानुसार, शिक्षणानुसार आपण हळूहळू प्रौढ होत जातो, गंभीर होत जातो आणि आपल्याला नात्यांमधलं गंभीरपणा पण कळायला लागतो. तर त्यामुळे प्रेम, आकर्षण, मैत्री आणि गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करा आणि नीट समजून घ्या या सगळ्या गोष्टी. प्रज्ञाला काही सांगायचंय का अजून? नाही, तू खूप छान सांगितलं समजावून, तो प्रश्नच नाही काही. सगळ्यात महत्वाचं तू हे समजून घे आकाश, की तुमच्यासाठी ही खूप अवघड काळ असतो. अवघड काळ याच्यासाठी असतो, की शिक्षणाचं वय, करिअरचं म्हणजे उच्च शिक्षणाचं वय, त्याच वेळेला करिअर घडवण्याचं वय आणि नेमके हे शरीरात होणारे बदल, जे हार्मोनल सगळे तुमच्यात बदल होतात ते, की ज्याच्यामधून तुम्ही काय होत असता, तारुण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही पोहोचत असता. ह्या सगळ्या गडबडीमध्ये काय होतं, की मनामध्ये वेगवेगळे धुमारे फुटतात, भिन्नलिंगियांविषयी आकर्षण तयार होत असतं. त्याच वेळेला आणि त्याच्यामध्ये रमावं असं कुठेतरी वाटत असतं. त्याच वेळेला तुमचा अभ्यासही महत्वाचा असतो. त्याच वेळेला तुमचं करिअरही महत्वाचं असतं. तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या 2 गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या काढता आल्या पाहिजेत. पण होतं काय, ते पियर प्रेशरचा उल्लेख केला त्या पद्धतीने चिडवा-चिडवी कुठेतरी सुरू होते. हां, की मुला-मुलींच्या जोड्या लावणं सुरू होतं. हे अतिशय घातक असतं. म्हणजे त्या मुला-मुलींच्या मनामध्ये काहीही नसलं ना, तरी ती मैत्रीण त्या मुलीला सांगते, "तो सारखा तुझ्याकडे बघतो हां." किंवा तो मुलगा असतो, मुलाची जे मित्र असतात, ते चिडवायला लागतात, की "बघ ती आहे ना, ती सारखी तुझ्याकडे बघते, ती तुला बघून लाजली अमकं-दमकं." हे जे चिडवा-चिडवी सुरू होते, ह्याच्यातून कुठेतरी विनाकारण असं वाटायला लागतं, की अरे नाही,
हिच्याविषयी मला प्रेम वाटते किंवा त्याच्याविषयी मला प्रेम वाटते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी जर आपल्याला, बरं ते वयही तसं नसतं की आपल्याला ह्या गोष्टी स्पष्टपणे समजतील आणि आपण त्याच्यामध्ये विभागणी करू शकू की हे माझं करिअर आणि हे माझं प्रेम आकर्षण आणि ह्याच्यामध्ये मी आता वेगळं ठेवणार आहे आणि मी करणार आहे. म्हणून मग जबाबदारी ही कोणाकडे येते? तुमच्या बरोबर असणाऱ्या पालकांची, शिक्षकांची, की त्यांनी लक्ष ठेवून की बाबा ह्या गोष्टी तुम्ही जे करताय ना, याच्यामध्ये हा फरक आहे. आणि मुली थांबू शकतात, मुली आयुष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मिळू शकतात, प्रेम तुम्हाला मिळू शकतंय, पण करिअरचं वय गेल्यानंतर करिअरचं वय परत येत नाही. ते गेलं की गेलंच. ही गोष्ट जरी आपल्याला समजली ना, तरी सुद्धा आपण काय करू शकतो, आणि जे खरं प्रेम असतं ना, ते तुमच्यासाठी थांबायला सुद्धा तयार असतं. आमच्याकडे 9वीतली एक 9वी मध्ये त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं, पण त्यांनी लग्न मात्र केलं पूर्ण कॉलेज शिक्षण झाल्यानंतर. तोपर्यंत ते भेटत होते, एकमेकांची विचारपूस करत होते. आणि आता ती जी मुलगी आहे ती प्राचार्य आहे एका कॉलेजची, आणि तो मुलगा जो आहे त्याचा स्वतःचा उत्तम व्यवसाय आहे. म्हणजे खरं प्रेम जर तुम्हाला कळलं ना, तर हे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड ह्या सगळ्या चक्करमध्ये तुम्ही पडतच नाही. त्याच्यामुळे प्रेम, मैत्री, आकर्षण हे नक्की समजून घ्या. त्याच्यातून तुला समजेल की बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडचा प्रकार काय असतो ते. आलं लक्षात? हे नकार कसा नाही ते फारच दोन्ही कन्व्हर्सेशन छान आन्सर आहेत. नकार कसा दिला पाहिजे? अ, ते खरं तर हा खूप मोठा विषय आहे. हो, जेव्हा आपण पुढचे एक सेशन घेऊ, त्यावेळेला चालेल, मी ह्या चालेल. गोष्टी व्यवस्थित चालेल, सांगू चालेल. शकेन. कारण चालेल. आता ऑलरेडी 9:30 वाजलेली आहेत. ओके, 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 ओके. हां, ठीक आहे, तर तो ठीक जरा जास्त वेळ घेईल हा प्रश्न म्हणून. आहे. चालेल, चालेल. महत्वाचं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे का शुभांगी? आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. घेऊया. हां, हां. शुभांगी ऐकतीये का? शुभांगी? ठीक आहे, ठीक आहे. हा ताई, थांबा ताई, 1 मिनिट थांबा. थांबा काही काही ताई, प्रश्न आहेत ताईंच्या का? मोबाईलला रेंज नाही. त्यांना काही प्रश्न? हॅलो ताई. हां. दरवाजा लावा. हा, माझा मोबाईल त्यांच्याकडे आहे. त्यांच्या मोबाईलला आवाज येत नव्हता. माझा एक असा प्रश्न आहे हां, हां. की आता ताईंनी कसं सांगितलं की आपल्या समाजात म्हणजे त्यांच्याकडे असे प्रश्न येतात, मुला-मुली बाहेर जातात, 8 दिवस बाहेर राहतात, मग त्यांचे अनैतिक संबंध येतात. मग ते त्यांच्याकडे आल्यावर तरी पण आपल्या समाजात आपण आपल्याकडून पण त्या चुका झालेल्या असतात. मग बरं. आपण त्यांना ऍक्सेप्ट करतो की जाऊ द्या, झाल्या, द्या सोडून, होईल यांच्यात बदल. पण ह्या पारधी समाजात असं आहे की त्यांच्याकडून जर अशा परजातीच्या मुलाबरोबर काही संबंध आले, ते त्यांच्या समाजात ऍक्सेप्ट केले जात नाही, असं त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला जाणवते. मग जर मुलीने एखादी चूक केली, आपण जर ती पालकांना सांगितली, तर ते काय करतात, ती मुलगी काढतात लवकरच आणि लग्न करून देतात. आणि नाही जर सांगितली तर ते उद्या आपल्याला दोषी ठरवते. मग यातून कसं वागलं पाहिजे? म्हणजे आपण त्यांना सांगितली पाहिजे की नाही सांगितली पाहिजे? काय करायला पाहिजे? हा माझा प्रश्न. याच्यामध्ये माझं मत असं राहील की ज्या क्षणी तुम्हाला गोष्टी कळतात, त्या क्षणी तुम्ही सांगितल्या पाहिजेत. कारण ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून पालकांनी त्यांना तुमच्याकडे सोपवलेला आहे. त्याच्यामुळे त्या विश्वासाला तुम्ही जागलं पाहिजे, ते तुम्ही कळवलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा कळवताना त्या पालकांचं सुद्धा तुम्हाला समुपदेशन करावं लागेल. त्या पालकांशी तुम्हाला विश्वासात घ्यावं लागेल त्या पालकांना. त्यांना हे सांगावं लागेल की आता इथून पुढे तुमची मूळ काय राहणार आहे. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने वागल्यानंतर काय परिणाम होणार आहेत हे तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही त्यांना हे सांगितलं पाहिजे की आम्ही सुद्धा पालकाच्याच जागी आहोत. तुम्ही जसे पालक आहात, तसेच आम्ही पण पालक आहोत त्या मुलीचे. तुम्हाला जशी काळजी वाटते तशी आम्हाला पण काळजी वाटते. त्याच्यामुळे आपण दोघं मिळून काहीतरी याच्या बाबतीत करूया. तिचं लग्न लावून देणं हे सोल्युशन नाहीये. हे आपण बोलू शकतो. हां. जर आपण मुलीला शिकवणं, म्हणजे पूर्वी तुमच्या समाजामध्ये मुलीला शिकवणं होतं का? नव्हतं. पूर्वी तुमच्या समाजामध्ये मुलींना नोकरी करू देणं होतं का? नव्हतं. पण जेव्हा तुम्ही रोटी-बेटीचे व्यवहार येतात, त्यावेळेला मात्र तुम्ही लगेच तुमच्या चौकटीमध्ये जाऊन बसता आणि म्हणता की बंद. आता आम्हाला म्हणजे काय आमच्या समाजात हे चालत नाही. किंवा मुलीचं दुसरं लग्न जरी करायचं म्हटलं किंवा घटस्फोट घ्यायचा जरी म्हटलं, तरी आम्हाला हेच उत्तर मिळतं की आमच्या समाजात हे चालत नाही. जर तुमच्या समाजामध्ये काही गोष्टी तुम्ही आधुनिकतेच्या स्वीकारताय, तुम्ही टेक्नॉलॉजी स्वीकारताय, तुमच्याकडे स्मार्टफोन वापरताय, तुम्ही सगळ्या गोष्टी हे करताय, मुलींना मोकळीक पण देताय, कायद्याच्या कडून म्हणजे ज्या सरकारी योजना आहेत मुलींच्यासाठीच्या त्यांचा तुम्ही लाभ घेताय. पण जेव्हा थोडंफार तुम्हाला
म्हणजे काय रोटीबेटीचे व्यवहार येतात त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट लगेच आमचा समाज म्हणून तुम्ही मागे येताय. तर हे जे तुमच्या वागण्यातली परस्पर विसंगती आहे, ही तुम्हाला जर समजावून सांगता आली त्यांना, तर कदाचित आणि त्यातल्या त्यात घरातल्या स्त्रीला जर तुम्हाला विश्वासात घेता आलं, की बाई गं तुझ्या आयुष्यामध्ये तू हे सहन केलंस. तुला जर वाटत असेल की तुझ्या मुलीच्या आयुष्यात हे होऊ नये, तर तू या पद्धतीने या गोष्टीकडे बघ. अशा पद्धतीने तुम्हाला पालकांचं सुद्धा समुपदेशन करता आलं पाहिजे. त्यांना विश्वासात घेता आलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन नक्की मिळू शकतं आणि त्या मुलांच्या हिताचे निर्णय तुम्हाला घेता येऊ शकतात. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं प्रज्ञाताईंनी जे सांगितले ते बरोबर आहे, कारण सामाजिक बदल घडायला ना फार वेळ लागतो. आपली इच्छा असणं आणि प्रत्यक्ष, जसं अगदी पारधी समाजातच नाही, तुम्ही अगदी शहरांमधल्या कुठल्याही वृत्तपत्रांमधली जर जाहिराती पाहिल्या लग्नाच्या संदर्भातल्या, तर त्यातही प्रत्येक जाती उपजातीनुसार ती स्थळं पाहत असतात लोक आणि मुला मुलींकडनं असणाऱ्या अपेक्षाही पारंपरिक असतात. म्हणजे प्रज्ञाताई जसं म्हणली की एका बाजूला आपण अगदी चंद्रावर मंगळावर जाऊन पोहोचतोय, आपण सगळी टेक्नॉलॉजी वापरतोय, आपण सगळ्या योजनांचा लाभ घेतोय, आणि दुसऱ्या बाजूला लग्नासारख्या गोष्टीमध्ये मात्र मग एकदम आपला समाज, जात पात, प्रथा परंपरा असं कुठेतरी दोन्ही डगरींवर पाय ठेवून आपण चालतोय. हळूहळूच या गोष्टींमध्ये बदल होतो, कारण तिने जसं सांगितलं तसं म्हणजे अगदी आपल्या भारतातल्या सती जाण्यासारख्या प्रथा असतील किंवा विधवेचा पुनर्विवाह करणं ह्या गोष्टी असतील, या एक मुलींना शिक्षण देणं या गोष्टी असतील, या आजपासून 100-200 वर्षापूर्वी अशक्य मानल्या जात होत्या. आज घटस्फोट होणं किंवा विधवा पुनर्विवाह होणं किंवा मुलींनी शिकणं, करिअर करणं, या कुठल्याच गोष्टींचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. तर त्यामुळे पण ह्यासाठी खूप लोकांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि सामाजिक चळवळी चालवणं किंवा बदल घडवून आणणं, की आज ही मुलं वसतिगृहात पोहोचली इथपर्यंत, हा फार मोठा सामाजिक बदल आहे. पण तो एका रात्रीत झालेला नाही. किंवा नगरमध्ये स्नेहालयांनी जे काय काम केले ते एका रात्रीत झालेलं नाही. ही एक खोंगाट मनाशी बांधली ना, की मग निराशा येत नाही, की आम्ही एवढी धडपड करतोय आणि त्यांना काहीच कसं वाटत नाही, किंवा पालक असे कसे वागतायत, किंवा आमच्यावर अविश्वास कसा दाखवतात, असं एक फ्रस्ट्रेटिंग आपल्याला कधी कधी होऊ शकतं, की अरे आपला प्रयत्न सगळे वायातच जात नाहीयेत. पण सातत्याने प्रयत्न करत राहणं, कारण आपण थोडेसे समाजापेक्षा अशा अर्थी वेगळे आहोत, की आपण एका वेगळ्या गोष्टीवर काम करतो आहोत, पैशाची अपेक्षा न करता किंवा कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता आपण जेव्हा स्वतःला म्हणतो, छोट्या छोट्या अगदी खारीचा वाटा उचलतोय आपण, की एक प्रश्न आम्हाला दिसतो आहे आणि आपल्या परीने आम्ही त्यावर काम करणार, छोटा छोटा बदल घडवून आणायचा प्रयत्न करणार, असं जेव्हा आपल्यातला प्रत्येक माणूस ठरवतो तेव्हा मग हे बदल घडतात. त्यामुळे सातत्याने पालकांना विश्वासात घेणं, समाजातल्या लोकांना विश्वासात घेणं, मुला मुलींना विश्वासात घेणं, किंवा अशा प्रकारचं कार्य करणारे इतर जे लोक असतील त्यांच्या बरोबर चर्चा आणि हे करत राहून एकमेकांशी देवाणघेवाण करणं, या सगळ्या गोष्टीतनं हळूहळू एक एक पाऊल पुढे पडतं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. बदल हा अगदी हळू, मला आणि हळू बदलच आवडतो. खूप सडन म्हणजे प्रत्येक आपल्या स्वतःमधला बदल सुद्धा हळूच राहिला. प्रत्येक 10 वर्षानंतर मला सुद्धा जाणवतंय, की माझ्या विचारांमध्ये बदल झालेला आहे. आणि माझे जे 20 वर्षाचे विचार होते, 30 वर्षापूर्वीचे विचार, प्रत्येक 10 वर्षी माझ्यामध्ये म्हणजे बदल होत गेलेला आहे. आणि मला अजून 10 वर्षांनी मग काहीतरी नवीनच समजेल आणि मग माझे आत्ताचे जे विचार आहेत, तेच मला कॉन्ट्राडिक्टरी होतील 10 वर्षानंतर. आणि बदल हा समाजामध्ये सुद्धा, आपल्यामध्ये सुद्धा आणि लहान मुलांमध्ये सुद्धा असा हळू बदल व्हायला पाहिजे. त्यामुळे अगदी बरोबर आहे तुमचं म्हणजे आय कंप्लीटली अग्री विथ इट. आता आपण म्हणजे रिअली थँक यू बरं का. मला तर वाटतं की हा सगळ्यात छान प्रोग्राम झालेला आहे. हे रेकॉर्डिंग मी अवेलेबल करून ठेवणार आहे, की जे कोणी येतील नवीन त्यांना इट विल बी मस्ट पालक मेळावा, बरोबर आहे मिनलचं म्हणणं. तर पालकांचा बरोबर सुद्धा हा संवाद झालेला पाहिजे आणि सतत व्हायला पाहिजे हा संवाद. म्हणजे एकदा करून सुद्धा चालत नाही. ह्या ज्या एकदा बिलीफ सिस्टीम आणि पारंपरिक एकदा आपल्यामध्ये ज्या रुजलेल्या असतात, त्या बदल व्हायला फार वेळ लागतो. हे असं एका दिवसाचं काम नाहीये, हे सातत्याने सांगावं लागतं आणि मग पालकांबरोबर, मुलांबरोबर आणि समाजामध्ये अशीच हळू बदल होत राहणार आहे, की जो पॉझिटिव्ह आणि चांगला बदल आहे. आणि मला अगदी तुमच्या दोघींचं अगदी काय म्हणतात, की अभिनंदन म्हणावं वाटतं, की हा फार महत्वाचा टॉपिक आहे. मी मागे पण म्हणत आलीये, की हे जे तुम्ही घेतलेलं आहे, इतकं महत्वाचं आहे, की आपल्याला वाटतं, की बलात्कार समाजामध्ये जावेत.
आणि मग बलात्काराला फाशीची शिक्षा व्हावी. फाशीच्या शिक्षाने बलात्कार निघणार नाहीत. आज आपण बघतो की हजारो लोक, लाखो लोक येऊन म्हणतात की फाशी द्या, असं द्या, तसं करा. फाशीनी फक्त एका माणसाला शिक्षा होईल. बलात्कार हा सामाजिक प्रॉब्लेम आहे. समाजाने केलेला हा बलात्कार आहे आणि समाजाला बदलणं हे सगळ्यांचं काम आहे. जो मुलगा किंवा जे काही बलात्कार होतात, तो फक्त त्या मुलाने केलेला नाहीये. कुठेतरी समाज फेल झालेला आहे. तिथे तो जेव्हा एक बलात्कार होतो, तेव्हा तो समाज फेल होतो. असं जेव्हा आपण ठरवेल, तेव्हा खरा बदल होईल आणि त्याची बदल झाल्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला उद्या दिसणार नाहीये. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर मग बलात्कार आज अमेरिकेमध्ये 4 मधून एका बाईवरती बलात्कार होतो. 25% women have been raped in America. This is म्हणजे काय की हे आणि इंडियामध्ये सुद्धा होतात आणि मग जेव्हा इकडचे रेप होतात तेव्हा आमच्या समाजामध्ये होत नाही. तुमच्यामध्ये बुरखा आणि पडदा घालून सुद्धा रेप होतात. तर हे जो प्रकार आहे की मुलींनी साधं राहावं म्हणजे मग तुम्ही मुलांना आकर्षण करणार नाही आणि मुलींनी म्हणजे आता जे मिलननी जे वगैरे हे जे समाजामधले जे आपले पारंपरिक विचार आहे, माझ्यामध्ये सुद्धा काही खोटे विचार आहेत, ते मला बदलावे लागणार आहे. तसंच आपल्याला सगळ्यांना मिळून हा बदल करावा लागणार आहे आणि आजचं सेशन फारच म्हणजे महत्वाचं आहे. तुम्ही ह्या दोघींना मला अगदी कंटिन्यू करा हे काम. आणि म्हणजे एका प्रकारे म्हणजे तुम्ही जे काम करत आहात इतकं महत्वाचं आहे की आणि ह्याच्यातूनच बदल होणार आहेत समाजामध्ये, चांगले बदल. आणि असेच बदल आपल्याला हे म्हणजे पालकांबरोबर, मुलांबरोबर, मुलींबरोबर, वृद्धांबरोबर, आजी आजोबांना सुद्धा हे सांगावं लागणार आहे की जेव्हा तुम्ही नातवंडाबरोबर बोलता तेव्हा बोलताना सुद्धा हा कसं बोललं पाहिजे, वागताना सुद्धा आपण कसं वागलं पाहिजे, तेव्हा त्या नातवंडांची जी पिढी आहे तर ती चांगली होईल. तर धन्यवाद हां, अगदी मनापासून तुमच्या दोघींचे आणि तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचे सुद्धा आणि तुम्ही हे जे काम करत आहात संस्थेमध्ये, तर शुभांगी, अश्विनी, आकाश, अनंत हे फार महत्वाचं काम आहे. तुम्ही आणि असं निराश होऊन वगैरे मध्ये तुम्हाला येणार हे केसेस येणार, काहीतरी घटना घडणार, तिथं निराश होऊ नका तुम्ही. हे इतकं महत्वाचं काम आहे. तुम्ही असं समजा की तुम्ही स्वतः एक छोटीशी ज्योतिबा फुले तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये म्हणजे आंबेडकर तुमच्यामध्ये आहेत. हे छोटं-छोटं तुम्ही असं करा की म्हणजे आत्ता तुम्हाला वाटतं की मला काही हे काय सारखं होतंय. पण निराश न होता सतत काम करत राहा. असं म्हणजे मी म्हणेन. आणि आपण सगळे मिळून आम्ही आहोत तुमच्या मागे, तुम्ही आमच्या मागे आहात. आपण सगळे मिळून हे काम केलं पाहिजे. दॅट्स हाऊ आय फील इट. ताई मी यासाठी असं म्हणन की एखाद्याला इच्छा असते काम करायची पण त्याला काही गोष्टी माहित नसतात. हां. एखाद्याला खूप इच्छा असते काम करायची आणि त्याला त्या गोष्टी माहित नसतात आणि तुम्ही असतील, जोशीताई असतील किंवा मिनलताई असतील ह्या सगळ्यांच्याकडून तुम्ही प्रत्येक वेळेस यश वेलणकर सर असतील, ज्या वेळेस आमच्याकडे ज्या चुका होत्यात आमच्याकडून असेल, विद्यार्थ्यांकडून असेल, त्या सगळ्या चुका आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याच्यावर तो योग्य माणूस आम्हाला शोधून देता आणि त्यातून जे मार्गदर्शन करताना त्यातून आम्ही खूप काही शिकतो. ते शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. अगं तुझी इच्छा असणं हेच फार महत्वाचं आहे. आणि स्वतःमध्ये बदल घडवून ते फार म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा चुका होतात. माझ्या म्हणजे म्हणजे आपल्याला सतत आणि जाणवणं की माझ्यामध्ये चुका आहेत आणि त्या बरं करणं म्हणजे कोणीच माणूस नाहीये की ज्याच्यामधून चुका होत नाही. फार म्हणजे हे फार महत्वाचं काम तुम्ही करता आहात. तर धन्यवाद. आपण मग बंद करायचा प्रोग्राम? थँक यू बरं का. थँक यू. हो हो